मी थोडक्यात माझ्याविषयी सांगतो. मला खरं म्हणजे स्वतःविषयी बोलण्याची फार सवय नाहीये. विषय धरून बोलायची सवय आहे. पण आता बरोबर. बरोबर. तर माझा जन्म हा मुंबईला झाला. आणि बालपण सगळं नाशिकमध्ये गेलं. जन्म मुंबईला होण्याचं कारण म्हणजे आजोळ मुंबईला होतं म्हणून. पण माझं बालपण नाशिकमध्ये गेलं. माझे आई वडील आजोबा हे सगळे शिक्षक होते. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये असं विद्यार्थी प्रेमाचा पूर आलेला असायचा. लहानपणापासून त्याच्यातच वाढलं. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती की साधारणपणे सगळेच गरीब होते. त्यामुळे कोणाला स्वतःच्या गरिबीचं कौतुक नव्हतं. किंवा मी काही असं नाहीये की पु ल देशपांडेंनी सांगितलं एका ठिकाणी की तो चरित्र नायक जो असतो तो म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसूनच का अभ्यास करतोय मला कळलं नाही, असं पुलंनी एका ठिकाणी. तर तसं मी काही म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली वगैरे अभ्यास केलेला नाही. पण साधारणपणे ओढग्रस्तीची परिस्थिती असलेल्या कुटुंबामध्ये मी वाढलो. साधारण वातावरण असं म्हणजे ओढग्रस्तीचं होतं. त्यावेळेला शिक्षकांना शाळांना ग्रँट फार कमी होत्या. त्याच्यामुळे आणि आमच्या आजोबांनी शाळा काढलेली होती. ती नाशिकमधली अशी पहिली शाळा होती की स्वातंत्र्याच्या काळामध्ये की जी सर्व जाती धर्माच्या मुलांना एका शाळेत शिकवेल असा त्यांचा आग्रह होता. ते गांधीवादी होते, ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्याच्यामुळे ते ध्येयवादी होते. त्याच्यामुळे त्यांनी निरनिराळ्या जातींच्या शाळा होत्या नाशिकमध्ये, निरनिराळ्या धर्मांच्या शाळा होत्या. आता आपल्याला विश्वास बसणार नाही, पण तशी परिस्थिती होती. त्यांनी असा विचार केला की सगळ्या जाती धर्माची मुलं एकत्र कशी शिकतील. दुसरं, नाशिकमध्ये असं एक वातावरण होतं की खूप महारोगी नाशिकमध्ये असायचे, कारण या तीर्थयात्रेचं शहर होतं आणि खूप महारोगी नाशिकमध्ये असायचे. तर माझे आजोबा आणि त्यांचे काही डॉक्टर मित्र अशा लोकांनी मिळून एक कुष्ठरोग निवारण मंडळ स्थापन केलं होतं. ते बाबा त्यांच्या खूप आधीच्या गोष्टी. आणि म्हणजे माझ्या आजोबांची अशी इच्छा होती की आमच्या शाळेमध्ये त्या महारोग्यांच्या मुलांना सुद्धा प्रवेश द्यावा. त्याला अर्थातच ते संस्थापक होते, त्यांचं सगळं समर्पित जीवन होतं. असं जरी असलं तरी शाळेतल्या सगळ्यांचा त्यांना विरोध झाला की महारोग्यांची मुलं तुम्ही शाळेत आणून बसवू नका. मग त्यांनी माझ्या आईला प्रेरणा देऊन महारोग्यांच्या मुलांसाठी वेगळी शाळा काढली. ते खरं म्हणजे चुकीची गोष्ट होती, पण त्यांना काही इलाज नव्हता त्यावेळेला. त्यांना त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला लागलं, म्हणून त्यांनी वेगळी शाळा त्यांच्यासाठी काढली. दोन्ही संस्थांचा पुढे मोठा विकास झाला, ही गोष्ट खरी आहे. पण तशा एक घरच्या वातावरणामध्ये माझं लहानपण गेलं. आणि आमच्या शाळेमध्ये आम्हाला दर शनिवारी शेण गोळा करायचं असायचं. शेण गोळा करून शनिवारी सगळी शाळा सारवायची आणि मग घरी जायचं. आणि मग सोमवारी आलं की ते झाडून काढायचं आणि मग आम्ही नखं वाढवायचो आणि ते नक्षी काढायचो. आणि आमचे गुरुजी असायचे, ते कौतुक करायचे आमचं की ही नक्षी कोणाची, ही नक्षी कोणाची, असं. म्हणजे त्याच्यात सुद्धा तुम्ही सौंदर्यदृष्टी ठेवू शकता. शेण असं म्हणून काय झालं, शिक्षक पण चांगले लाभले मला. एकापेक्षा एक चांगले शिक्षक मला होते. एक नाडकर्णी सर म्हणून होते, ते पूर्ण म्हणजे समाजवादी होते. ते राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला राष्ट्रसेवा दलाविषयी खूप गोष्टी लहानपणापासून सांगितल्या. त्यांचा एक प्रभाव माझ्या मनावर राहिला आणि त्यांनी मला त्या वयाला झेपणार नाही तशी पुस्तकं वाचायची सवय लागली. म्हणजे मी 6वी-7वीत असतानाच बॅरिस्टर नाथ पै यांचं चरित्र लोकशाहीचा कैवारी हे वाचलेलं होतं. त्याचबरोबर माझे वडील हे इंग्लिशचे अतिशय जाणकार होते आणि ते LLB झालेले होते. परंतु आमच्या शाळेला शिक्षकच मिळत नव्हते, कारण शाळेमध्ये ग्रँट नव्हती.
आणि आजोबांचा ध्येयवाद होता की सगळ्या जाती धर्माच्या मुलांना एकत्र, म्हणजे मुसलमानांची मुलं पण होती, सगळे होते शाळेमध्ये, नवबौद्ध होते, सगळे होते. तर त्यांची सगळ्यांची मुलं एकत्र त्या शाळेला शिक्षकच मिळाले. मग आमच्या वडिलांना आजोबांनी सांगितलं की वकिली करायची नाही, आपल्या शाळेमध्ये शिकवायचं, म्हणून वडील शिक्षक झाले. पण त्यांचं इंग्रजी वाङ्मयाचा प्रचंड अभ्यास होता आणि त्याचा आम्हाला लहानपणी खूप त्याचा प्रभाव पडला. म्हणजे आता काय व्हायचं की आधी सगळ्या शिक्षकांचे पगार द्यायचे, मग आमच्या घरी आमच्या आजोबांचं किंवा वडिलांचा पगार व्हायचा, त्याच्यावर बोंबाबोंब आहे. तर ते टाटा पॉवरचं त्यावेळी आमच्या घरी इलेक्ट्रिसिटी होती, तर ते लोक यायचे आणि ते कट करून जायचे, कारण ते बिल भरायला पैसे नव्हते, कट करायचे. आमची आई ती चिमणी लावून त्याच्यामध्ये आम्ही जेवण करायचो. पण जेवताना म्हणजे आर एल स्टीव्हन्सनच्या कविता, शैलीच्या कविता, लॉंगफेलोच्या कविता, याच्यावर कधी जेवण आलं. आणि म्हणजे आर्थिक जरी दारिद्र्य असलं ना तरी सांस्कृतिक श्रीमंती असू शकते, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. पण ती आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवली. आणि त्याच्यामुळे आणि त्यांचा विनोद जो होता तो पु ल देशपांड्यांच्या क्वालिटीचा होता, म्हणजे आयुष्यात विनोद, पण अत्यंत मर्मग्राही विनोद असेल. आणि ते इतक्या लोकांच्या नकला करू शकायचे, मोठमोठ्या लोकांच्या नकला करायचे. आणि त्याच्यामुळे आमचं बालपण एकदम असं म्हणजे मजेत असं गेलं. आणि संस्कार पण करायचे. म्हणजे आता मला आठवतं की डिकन्सचं टेल ऑफ टू सिटीज त्यांनी आम्हाला लहान वयात सांगितलं की इंग्लंडमध्ये कसं वातावरण होतं. एका बाजूला झगमगाट होता इंग्लंडमध्ये, सर्व जगाला लूट करून आणलेली संपत्ती होती, आणि दुसरीमध्ये इतकी भीषण कामगारांची परिस्थिती होती, टीबीनी ग्रस्त असलेले कामगार, बालतोड कामगार, बालमजूर, यांच्या गोष्टी ते आम्हाला सांगायचे. त्याच्यामुळे एक प्रभाव तुमच्या मनावर लहानपणापासून पडत जातो. म्हणजे असं वातावरण मिळणं हे सुद्धा एक भाग्यच असतं, नाहीतर मग अगदीच ऑर्डिनरी लाईफ चालू असते आजूबाजूला. तर माझी आई सुद्धा खूप ध्येयवादी होती. तर तिने असं ठरवलं होतं, कारण आमचं आजोळ जे आहे ते मूळ गाव आमचं हरणे मुरुड, म्हणजे कोकणामध्ये. तर ते कर्व्यांचं गाव, धोंडोकेशव कर्व्यांचं गाव. आणि तर त्या गावामध्ये आपला जन्म झाला. मग आपण मुंबई विद्यापीठात शिकायचं नाही, आपण SNDT विद्यापीठात शिकू असं म्हणून ते SNDT विद्यापीठामध्ये शिकली. आणि ती BEd झाली. ती पण आमच्या मुलींच्या शाळेमध्ये शिक्षिका होती. तर आणि ती जास्त कलावंत होती, म्हणजे कलेचा जास्त आवड होती. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आमच्या घरात सौंदर्यपूर्णच असायची. म्हणजे माझी आई आताच रिसेंटली 22 साली गेली. जाण्याच्या आधी 7-8 दिवस फक्त आजारी होती. त्याच्या आधीपर्यंत रोज ती नवीन रांगोळी काढत होती आमच्या घराच्या दारात. असं म्हणजे कलात्मक हे खूप होतं. तर माझे एका म्हणजे माझे वडिलांचे जे आजोबा, वडिलांचे वडील, ते गांधीवादी होते. त्यांनी पूर्ण आपलं जीवन समर्पित केलं. आणि आईचे जे वडील होते ते खूप मोठे कलावंत होते. म्हणजे ते शिल्पकार होते, ते इंटिरियर डिझायनर होते, डेकोरेटर होते. त्यांचा मुंबईमध्ये खूप मोठा बिझनेस होता. म्हणजे फ्लोरा फाउंटनला त्यांचं ऑफिस होतं. म्हणजे तुम्ही विचारच करू शकता, तमाम स्ट्रीटमध्ये त्यांचं ऑफिस होतं. त्यांनी केलेली कामं जर तुम्हाला समजून घ्यायची असतील तर लोकमान्य टिळक स्मारक मंदिरमधला लोकमान्यांचा पुतळा माझ्या आजोबांनी केलेला आहे. किंवा गांधींच्या समाधीवरची हे राम ही जी अक्षरं मराठी फॉन्टची आहे, त्याचं कारण ती त्यांनी घडवलेली आहे. गांधी गेल्यानंतर 48 तासात ती केलेली आहे. कारण शांतीलाल मोरारजी जे होते ते त्यांचे क्लायंट होते मुंबईमध्ये. तर शांतीलालजींनी रिक्वेस्ट केली की, माझ्या आजोबांचं नाव मोरे होतं, मोरे साहेब कुछ भी करो लेकिन 48 आवर्स में बनवली, म्हणून ती अक्षरं त्यांनी घडवलेली आहे राजघाटावर जे आहेत. तर त्याच्यामुळे ते खूपच श्रीमंत होते. म्हणजे त्यांच्याकडे खूप संपत्ती होती आणि ते सुद्धा खूप सुसंस्कृत होते. आता मजा अशी झाली की त्यांना माझ्या आईचं लग्न कुठल्या तरी अतिशय श्रीमंत घराण्यामध्ये करायचं होतं. परंतु माझी आई फारच ध्येयवादी होती. ती म्हणाली की ज्या घरामध्ये अनेक बायकांशी संपर्क ठेवला जातो किंवा ज्या घरामध्ये दारू प्यायली जाते, अशा घरात मी काही जाणार. मी गरीब घरामध्ये जाईन, पण
मला तिथे चारित्र्यवान नवरा पाहिजे असं त्यांचं. त्याच्यामुळे आमच्या गरीब घरामध्ये आमची श्रीमंत कुटुंबातली आई आहे अशी मजा होती. ओके. आणि त्याच्यामुळे मी ना लहानपणी अशी 2 जगं पाहिलेली आहेत. म्हणजे एक अतिशय गरीब, म्हणजे आमच्या वाड्यामध्ये सार्वजनिक संडास होते आणि आम्हालाच ते स्वच्छ करावे लागायचे. आणि दुसरीकडे माझ्या आजोबांचं अतिशय वैभवशाली असं आमचं उन्हाळ्यातली सुट्टी असेल, असं दोन्ही बघितलं. आणि अं, पण आमच्या आजोबांचं एक तत्व होतं की आम्ही ज्यावेळेला कोकणामध्ये सुट्टीसाठी जायचो त्यावेळेला प्रत्येकाला ते डोंगरामध्ये कपार होती आणि तिथे थोडंसं पाणी यायचं. ते नारळाच्या वाटीने पाणी भरून भरून स्वतःच पाणी, एक हंडाभर पाणी आणायचं डोंगरावर जाऊन आणि त्याच्यात दिवस काढायचा. याचं कारण आपल्या गावातल्या दुसऱ्या लोकांना तेवढं पाणी मिळत नाही, मग आपण तशाच पाण्यात जगलं पाहिजे असं आमच्या आजोबा आम्हाला शिकवायचे कोकणामध्ये. आणि दिवाळीच्या वेळी जर कधी गेलोच आम्ही, दिवाळीचं असं कोकणात काही नसतं, पण दिवाळीच्या वेळी आम्ही कधी गेलो तर आम्हाला फटाके वाजवण्याचा मोह वाटतो. ते म्हणायचे, अरे आपलं गाव किती गरीब आहे बघा, त्याच्यात कोणाच्याच घरी फटाके नाही, मग तुम्ही फटाके वाजवले त्याच्या आवाजाने त्यांना कसं वाटतं, म्हणून फटाके वाजवायचे नाही असं त्यांचं शिस्त होतं. आणि म्हणजे जो विश्वेश्वरायांचा पुतळा आहे तो पण त्यांनी केला आहे. असं बरेच आता त्यांचे खूप मोठी मोठी कामं, पण त्यांचं जीवन हे अशा वेगळ्याच प्रकारचं होतं. आणि मजा अशी झाली की म्हणजे मी माझ्या दोन्ही आजोबांशी माझा दीर्घ काळ त्यांचा सहवास मला मिळाला आणि त्यांचा एक जवळचा मित्रच असं माझं त्यांच्याशी नातं जुळलं. आता त्याच्यामुळे ते दोघं मनातलं काय काय माझ्याशी बोलायचे. त्याचा एक मजेशीर किस्सा सांगतो तुम्हाला. माझे आजोबा गांधीवादी होते आणि त्यांना त्यांचं सगळं कार्य बघून चव्हाण साहेबांनी, यशवंतराव चव्हाणांनी त्यांना एक रुपयामध्ये एक मोठी जागा शाळेसाठी दिली. आता शाळेसाठी जागा दिली म्हणजे इमारत बांधायला पैसे काही नव्हते. तर यांनी मला एक दिवशी असं त्यांचं ते खादीच्या ह्याच्यातून 1 रुपया काढून दिला आणि मला म्हणाले, लॉटरीचं तिकीट आहे. गांधीवादी माणूस आपल्याला लॉटरीचं तिकीट आहे, काय भयंकर. मी म्हटलं, भाऊ हे काय तुम्ही सांगता, तुम्ही आमच्यावर काय संस्कार केले आणि आता हे काय सांगताय तुम्ही, तुम्हाला कशाची पैशाची गरज आहे आता. छान झालं. त्यांना पहिलं राष्ट्रपती पारितोषिक त्यांना मिळालं राधाकृष्णन यांच्या. राष्ट्रपती पारितोषिक सुरू झालं ते पहिलं वर्ष. त्यावेळेला अर्ज करायचे नसायचे, वशिलाचं काम नसायचं. शासन त्यावेळी सर्च करून ठरवायचं कोणाला दिलं पाहिजे, त्यावेळी त्यांना मिळालं. अशी एक व्यक्ती मला 1 रुपया काढून देते, पण म्हणते की लॉटरीचं तिकीट आहे. म्हटलं काय करायचं. त्यामुळे नाही, आपली शाळेची इमारत बांधायला मला कोणा उद्योगपतीकडे हात पसरायचा नाही किंवा व्यापारी नाशिकमधले मी आणायचो. एकदाही तिकीट लागलं, शेवटचं डिजिट पण जुळलं नाही. पण मग ते म्हणायचे की म्हणजे माझे दुसरे आजोबा, त्यांचं नाव भाई, भाईंसारखे पैसे मी मिळवायला पाहिजे होते. तर मग मला समाजासाठी चांगली शाळा बांधता आली असती. माझी चूक झाली, मी तरुण वयात असताना चळवळीत पडलो आणि पैसे काही मिळवले नाही, हे त्यांचं चिंतन. एकदा त्याच वेळी मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो पुणे विद्यापीठात, आमच्या मुरुडला गेलो. आजोबांबरोबर समुद्रावर फिरत होतो. ते मला सांगायला लागले की विवेक, भाऊंचं जीवन हेच खरं जीवन. मी खूप पैसे मिळवले पण समाजासाठी काहीच केलं नाही. आता मला असं वाटतंय की आपल्या गावामध्ये मी एक शाळा काढावी. आता म्हणजे तुम्ही माझ्या मनातला संघर्ष लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आपण एकाच वेळी अर्थार्जनही करायचं आणि समाजाचंही काम करायचं. म्हणजे MKCL ची निर्मिती जी आहे ना, ती कशातून झाली ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. की असं वेगळीच कंपनी, तशी कंपनी आज भारतात कुठेच नाहीये. तशी कंपनी का सुचली, तर त्याचं कारण हे आहे. तर आणि दुसरं, माझ्यावर खूप चांगलं वातावरण मला मिळालं लहानपणी.
ते म्हणजे आमच्या नाशिकमध्ये त्यावेळेला एक कुसुमाग्रजांचा एक सुवर्ण काळ होता आणि कुसुमाग्रजांच्या पत्नीला माझ्या आजोबांनी स्कूल बोर्डामध्ये शाळेमध्ये लावून घेतलं होतं आणि त्याच्यामुळे त्या माझ्या आजोबांच्या मानसकन्या अशा होत्या. पण त्याच्यामुळे तात्यासाहेब म्हणजे त्यांना तुम्ही कुसुमाग्रज म्हणून ओळख ते आमच्या घरी नेहमी यायचे. आता वर्तमानपत्राची पुंगळी असायची ते माझ्या डोक्यात असं टपलीत मारायचे, भाऊंना बोलवा म्हणजे त्या आजोबांना असं. म्हणजे त्याच्यामुळे मग मोठं झाल्यानंतर त्यांच्यामुळे नाशिकमध्ये एवढे दिग्गज आले निर्दिवाळे, म्हणजे नावं घ्यायला लागलो तर वेळ पुरणार नाही. तर ते सगळे यायचे कारण तात्यासाहेब नाशिकमध्ये होते. आणि मग तात्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते त्यांचं पाहुणचार वगैरे झाला की त्यांचं घर सार्वजनिक वाचनालयापासून अगदीच जवळ होतं. ते जे कोणी मोठी माणसं असतील तर त्यांना चालत चालत ते आमच्या सार्वजनिक वाचनालयात यायचे. त्यांचा एक थोडक्यात 2 मिनिटात परिचय करून द्यायचे आणि मग स्वतः श्रोत्यांमध्ये येऊन बसायचे आणि मग तो डायस त्यांना. तर त्याच्यामुळे त्या काळातले साहित्यिक, विचारवंत, कलावंत सगळे आम्ही ऐकलो नाशिकमध्ये बघून फुकटमध्ये. ओके. म्हणजे शिवराम कारंतांना ऐकलं, तर गदिमा, पुलं, नंतर शंकर पाटील, नंतर आपले म्हणजे कुरुंदकर, सेतू माधवराव पगडी, नंतर रणजित देसाई. तुम्ही विचार मी सांगत बसेल कितीतरी सगळ्यांना ऐकण्याचं काम. आणि सार्वजनिक वाचनालयाचं ग्रंथालय हे त्यांच्यामुळे खूप समृद्ध होतं. त्याच्यामुळे मला आठवत आहे की फ्रीडम ॲट मिडनाईट हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत मला ते वाचायला मिळालं होतं. म्हणजे असं शक्यच नव्हतं आमच्या सारख्या कुटुंबामध्ये. आणि माझी आई ही भाजीमधून किंवा किराणा सामानाच्या याच्यामधून 1-1 रुपया वाचवायची आणि मग तो 1 रुपया ती त्या साडीच्या घडीमध्ये ठेवून द्यायची. मग त्या काळात 15 रुपये जमले की मग त्यावेळेचा जो सायन्स टुडेचा अंक असेल तो आमचा होतो. म्हणजे सायन्स टुडेच्या अंकामध्ये पहिल्यांदा मी कम्प्युटर असा शब्द वाचला. त्यावेळेस मला काय माहिती होतं की माझं सगळं करिअरच त्याच्यात होणार, काहीच आयडिया नाही. पहिल्यांदा तो शब्द मला कुठे भेटला तर त्या ह्याच्यात भेटला. ओके. तर म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला असं सांगायचा प्रयत्न करतो की आत्ता जे काही माझं काम आहे ना त्याचं श्रेय मला नसून मला जी इकोसिस्टीम मिळाली ना त्याला ते आहे. त्याच्यामुळे आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे की समाजातलं किती दुर्लक्षित मुलगा किंवा मुलगी असेल ना त्यांना इकोसिस्टीम मिळाली पाहिजे तर ते पुढे जातात. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी एका ठिकाणी खूप छान सांगितलं की एका कळीचं फूल कधी होतं तर त्या कळीच्या पाकळ्या ओढून त्याचं फूल होत नाही, ती कळी विद्रूप होते. सूर्य यावा लागतो म्हणजे इकोसिस्टीम. ओके. तर त्याच्यामुळे इकोसिस्टीम जर असेल ना तर मग तुमचं हे चेंज होतं. त्याच्यामुळे मला नैतिक मूल्यांची शिकवण, नंतर तंत्रज्ञानाविषयीची ओळख, नंतर समाजाचे खरे खरे प्रश्न, नंतर श्रीमंती आणि गरिबी काय असते हे एकाच वेळी, किंवा एक समर्पित जीवन आणि खूप संपत्ती मिळवलेल्या माणसांना नंतर काय वाटतं, असे सगळे मजेशीर अनुभव लहानपणीच आले. महारोगी बघितले, महारोग्यांची मुलं बघितली, सगळं म्हणजे असं हे आपोआप घडत गेलेल्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर मला एक शाळेत असताना कमलाकर यार्दी म्हणून सर भेटले. त्यांच्यानंतर अनेक दिवाळी अंकांमध्ये मी त्यांच्यावर लिहिलेलं आहे. तर त्यांनी आम्हाला स्काउटचे धडे दिले. सेवा म्हणजे काय तर त्यांनी आम्हाला शिकवलं. साहस म्हणजे काय, धाडस म्हणजे काय, असं. म्हणजे ते जंगलात घेऊन जायचे नाशिक जवळच्या अंजनेरीच्या, आणि आम्ही एसटीतून उतरून ते सांगायचे तुम्ही आता डबा खाऊन घ्या कारण आपल्याला चढायचं नाही, आणि ते गायब व्हायचे. आणि मग तो शाळेचा जो पिऊन असायचा तो मला सांगायचा की सर आता जंगलात कुठे कुठे खुणा ठेवणार आहे त्या शोधत आता तुम्ही जायचं. त्यांनी सांगितलंय आता पाणी बिणी काही घ्यायचं नाही, बरोबर सगळं खालीच करायचं.
आता जंगलामध्ये वाटा हरवणं आणि भटकत राहणं, भरकटत जाणं आणि त्यांचं आमच्यावर लक्ष असेल पण आम्हाला काय माहिती ते वरून बघतायत कुठे झाडाच्या मागे लपून सगळं ती पोरं हरवत नाही नव्हती. पण असे चित्त थरारक अनुभव त्यांनी आम्हाला दिले. म्हणजे काहीच नाही ना आता काय म्हणजे आता पोटात काही नाही कुठे कोणा दिसत नाही शोधायचं सरांना शोधत फिरायचं आता म्हणजे असं अज्ञाताचा शोध घेणं धाडस करणं कुठे जायचं माहिती नाही. मग त्याच्यामुळे कोलॅबरेशन मित्रांमध्ये एकी व्हायची ना आता सगळ्यांनी मिळून आता एकमेकाला आधार द्यायचा असं एक. नंतर मग ते आम्हाला सांगायचे की कालिकेची जत्रा असायची नवरात्रात तर तिथे गरीब मुलांच्या मदतीसाठी श्रमदान करून पैसे मिळवायचे असा एक कार्यक्रम होता. तर ते आम्ही तंबू ठोकायचो आणि चप्पल स्टँड चालवायचो. चप्पल स्टँडवर पाच पैशाचं नाणं असायचं त्यावेळी 5 पैसे द्यायचे लोक आम्हाला चपलासाठी. आता झाली अशी मजा की फुलं नारळवाले जे असायचे ते काय म्हणायचे आमच्याकडून नारळ फुलं घेतली तर तुमच्या चपला आम्हीच सांभाळू. आता आमच्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन. सरांना उद्या जाऊन काय दाखवणार डब्यात पैसे नाही त्यांनी सील बंद केलेला डबा असायचा तर त्याच्यात पैसे नाही मिळाले सर काय म्हणतील. मग मी डोकं चालवलं आपण काय करायचं त्या फुलावाल्यांच्या आधी जाऊन उभं राहायचं आणि सांगायचं काका मावशी आम्ही तुमच्या चपलांना पॉलिश करू फुकट मध्ये घरून ब्रश आणायचे पॉलिश आणायचे म्हणजे ते आमच्याकडे ठेवायचे. नंतर मग तरी काही जण आलेले आहे तर मग नवरात्रामध्ये पाऊस पडायचा असं नक्षत्राचा. तर मग सगळ्या मित्रांना मी सांगितलं सगळ्यांनी छत्र्या घेऊन यायच्या घरून. ओके काका मावशी आम्ही तुम्हाला छत्री देतो मंदिरापर्यंत छत्री परत ठेवली की चपला. असं म्हणजे बिझनेस करायला मी कसा शिकलो. आज आमची 1000 कोटीची कंपनी आम्ही कशी चालवतो त्याचं कुठे सुरुवात यु नो. त्याची अशी मजा आहे म्हणजे मार्केटिंग सेल्स हे सगळं असं आमच्या अगदी सरांमुळे शिकलो. तसंच लहानपणी सुद्धा माझी देहश्री साधारण अशीच होती. मी स्काउटमध्ये होतो तर अशी एक खूळ निघालं की स्काउटचं पथक हे 26 जानेवारीचं संचलन करणं. बापरे. मग संचलन शिकवायला एक पोलीस मधले कॉन्स्टेबल पाटोळे नावाचे नर्स आले. तो इतके भयंकर दिसायचे की भीतीच वाटायची त्यांची शाळेत लहान होतो. तिथे संचलनाची प्रॅक्टिस सुरू झाली. आता त्यांनी 1-2 वेळा चांगल्या पद्धतीने मला सांगून बघितलं की सगळ्यांच्या बरोबर तुझा पाय आणि हात जुळायला पाहिजे तू बोलतच चालतो पाहिजे. मी माझ्याकडून फार प्रयत्न केला पण काही जमलंच नाही. म्हणजे दुसऱ्यांच्या तालावर चालणं हे आपला काही स्वभाव नव्हता. त्याच्यामुळे एक दिवशी पाटोळ्यांनी माझ्या जोरदार श्रीमुखात भडकवली आणि पडलो खाली जमिनीवर रडायला लागलो. त्यांनी मला खूप अपमान करून हाकलून दिलं. इतकं म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस. सगळी मुलं हसायला लागली. आता म्हटलं उद्या तोंड कसं दाखवायचं शाळेमध्ये. आता एकच आसरा तर म्हणजे यार्दी सर रडत यार्दी सरांकडे गेलो. यार्दी सरांनी जो दम भरला मला तू स्काउट आहेस बी ब्रेव्ह असं त्यांचं बी ब्रेव्ह रडायचं नाही. तू काय करू शकतोस ते मला सांग काय करता येत नाही ते कळलं. तेवढं मोठं लेसन. म्हटलं सर काय करू मला काहीच येत नाही. म्हणजे त्यावेळी इतका तुमचा आत्मविश्वास खच्ची झालेला असतो की तुम्हाला असं वाटतं आपण काही नाही कुछ नाही आपण. ते म्हटलं आपली स्काउटची खोली आहे ना तिथे जा तिथे मी आणलेली पुस्तकं आहेत ते पुस्तकं बघ त्याच्यात तुला काय सापडतं ते तू ठरव. आम्ही आपले डोळे पुसत कसे गेलो. ते कपाट उघडलं. बराच वेळ गेला शेवटी एक पुस्तक सापडलं त्याच्यामध्ये सिग्नलिंगची कला शिकवलेली. म्हणजे पिवळे आणि लाल झेंडे घ्यायचे. त्यावेळी SMS वगैरे काही नव्हतं ना त्याच्यामुळे आपत्ती निवारणाच्या काळात दूरवर संदेश कसे पोचवायचे त्याचं स्काउट्समध्ये ट्रेनिंग कसं द्यावं याच्यावर ते पुस्तक होतं. तर मग मी ते पुस्तक बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की अरे सिग्नलिंग नावाचा प्रकार आपण शिकू शकतो. आता एक बिडू पाहिजे कारण एक रिसिव्हर एक ट्रान्समिटर असं ते
तो आमच्या वर्गामध्ये सर्वात ब्रिलियंट मुलगा होता तो, आणि मी एकाच बाकावर बसायचो. तो आता फार प्रसिद्ध सर्जन आहे नाशिकमध्ये. त्याचं नाव मिलिंद कांबळे. त्याचं अक्षरही सुंदर होतं, तो खेळातही पुढे होता, तो प्रत्येक विषयात पहिला यायचा, अतिशय नम्र होता. म्हणजे काय जे काही सद्गुण आहेत ते सगळे आमच्या मिलिंदमध्ये एकाच माणसात यावे असे सद्गुण आहेत. त्याला मी पटवलं, म्हटलं मिलिंद ते तू माझ्यासाठी ते परेड सोडून दे. परेड म्हणजे काय होणार, तू हमारे साथ आ गया. मिलिंद तयार झाला. ओके, तर अजूनही आमची मैत्री टिकून आहे. म्हणजे बघा आता 50 वर्ष 55 वर्ष मिलिंद तयार झाला. मिलिंद म्हणे चला. मग मिलिंद आणि मी प्रॅक्टिस केली आणि मग सरांना भेटायला गेलो. सर आम्ही असं असं शिकलो. तर म्हणे करून दाखव. आम्हाला 200 मीटरवर उभं केलं आणि सरांनी एक संदेश दिला मिलिंदकडे आणि मी तो डिकोड केला. तर खुश झालो. तर आमचे सर इतके भारी, ते डायरेक्ट जाऊन कलेक्टरना भेटले. कलेक्टर कचेरी आमच्या शाळेच्या समोरच होती. आणि कलेक्टरांना भेटले आणि त्यांना म्हणाले की आमच्या 2 विद्यार्थ्यांनी अशी नवीनच गोष्ट केलेली आहे, तर 26 जानेवारीच्या समारंभात त्यांना 2 मिनिटं तुम्ही द्या. तुम्ही जो संदेश द्याल तो ते डिकोड करून दाखवू. मग आता आम्ही लहान होतो, आमच्यासाठी अशी उंच टेबल पोलिसांनी केली, त्याच्यावर आम्ही उभे राहिलो. मला संदेश दिला गेला, सॉरी मिलिंदला संदेश दिला गेला, मी डिकोडिंग. तो संदेश एक्झॅक्ट डिकोड केला 2 मिनिटात. तो संदेश अजूनही मला आठवतो. तो संदेश होता बी प्रिपेअर्ड. म्हणजे स्काउटचं जे बोधवाक्य आहे तेच त्यांनी दिलं होतं कलेक्टरने. आम्हाला काय माहिती. ते केल्यामुळे आमचं कलेक्टरांच्या हस्ते सत्कार बित्कार झाला हो. आणि ते संचलनात सिलेक्ट झालेली मुलं फक्त टाळ्या वाजवत होती. तेव्हापासून जो कॉन्फिडन्स वाढला आयुष्यात तो अजून आहेच. मजा असते. तर एनिवे, तर अशा मी बऱ्याच गोष्टी सांगेन, परंतु त्याच्यानंतर मी म्हणजे फिजिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पुणे युनिव्हर्सिटी. प्रोफेसर राम ताकवले आमचे प्रोफेसर होते. त्यांच्यावर मी खूप लिहिले आहेत की जे शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. आणि तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन करताना सुद्धा जे शिक्षक चांगलं शिकवत नव्हते त्याच्या विरुद्ध विद्यार्थी आंदोलन करायला तयार नसत. तर आम्हाला काय, आपण बिनधास्तच होतो. आपण त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं. ठाकोले सरांकडेच आंदोलन. तर आणि काय झालं की त्यांच्या लेक्चरला सगळेजण उशिरा जायचे, कारण ते 8 वाजता लेक्चर सुरू व्हायचं. ते एका पुस्तकातून उतरून द्यायचे. ते पुस्तक लायब्ररीत होतं, ते उतरून देण्यात काही पॉईंट नव्हता. आणि 8:30 ते 8:35 ते फक्त प्रत्येकाचं नाव घेऊन हजेरी घ्यायची. तर सगळेजण 8:30ला जाऊन बसायचे. तर एकदा आमचे भिडे सर होते, त्यांनी बाहेरच उभे राहिले आणि प्रत्येक उशिरा आलेल्याला विचारलं तू 8:30ला का आला. सगळ्यांनी खोटी काढत हवी. कोणाचं सायकलचं टायर पंक्चर, कोणाचं काय. मी आलो, मला विचारलं. म्हटलं सर ते असं करतात. म्हटलं त्याला काय अर्थ आहे, कशासाठी बसायचं म्हणजे. हो का, सगळ्यांचे सह्यांचं निवेदन हे ते करून शेवटी ताकवले सरांनी त्या शिक्षकांना बदललं. आपल्याला भयंकर कॉन्फिडन्स आला. म्हटलं चलो. विद्यार्थी देशात असताना म्हणजे मी चळवळीत कार्यकर्ता का झालो नाही त्याचं कारण लहानपणापासून हे आणीबाणीमध्ये नाशिकला आमची वसंत व्याख्यानमाला बंद पडली. आम्हाला आपलं दरवर्षी वसंत व्याख्यानमाला जायचं, मोठमोठ्या लोकांचे विचार ऐकायचे सवय लागली. वसंत व्याख्यानमाला बंद, सगळे शेपूट घालून गायब. मी, आमचा एक मित्र होता, लकीली त्याचं नाव सोनवणेच होतं. त्याला पकडलं, कारण आमचं मिलिंद कांबळे तोपर्यंत मेडिकलला पुण्याला आला होता, तो काय हाताशी नव्हता. सोनवणे आणि मी दोघांनी ठरवलं वसंत व्याख्यान मला करायची, आणीबाणी असली म्हणून काय झालं. आम्हाला कोणी सांगितलं पोलिसांची परवानगी. गोखले नावाचे हे होते इन्स्पेक्टर, त्यांनी आमच्याशी साधारण शिव्यांनी सुरुवात केली. सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटायला गेलो. पहिल्यांदाच मी पोलीस स्टेशनमध्ये. त्यांनी शिव्यांनी सुरुवात केली. तुम्हाला कोणी उद्योग करायला सांगितले वगैरे वगैरे. काय वाटतं ते असं देत होतं. एक दिवस जरी गडबड झाली तिथे, तुम्ही दोघं आतमध्ये. पण काही करून आम्ही लोकांना चांगले वक्ते आणले. कोणालाही काही मानधन द्यायला पैसे नव्हते. एक आमच्या वर्गात बकरे नावाचा मुलगा होता, त्याचे वडील मांडववाले होते. बकऱ्यांच्या घरी जाऊन टाका आम्हाला एक आणि एक 100चा दिवा बास तिथे लावला चौथऱ्यावर. आणि गोदावरीच्या काठावर आमची व्याख्यान. एक पूर्ण महिना 30 ते 30
मी याची पेपरला ते व्याख्यानाचा विषय सगळे ते घडवून आणलं. त्याच्यानंतर मग 2 ऑक्टोबर आला. तर गांधींविषयी माझा अभ्यास असा झाला की माझ्या आजोबांनी मला सांगितलं की तू डॉक्टर व्हायचं, सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्येच डॉक्टर व्हायचं आणि पेशंट कडून एकही रुपया फी घ्यायची नाही. मी म्हटलं की माझं हे कसं काय होणार? तर म्हणे तुला लक्षात येत नाहीये, समाजात सगळी शहाणी माणसं राहतात. तू पैसे मागितले नाहीस तरी ते तुला देतील, ते जे देतील त्याच्यात तू जगायचं. असं ते आजोबांनी आमचं सांगितलं. आम्हाला पटलं होतं. पण प्रॉब्लेम असा होता ना की मला डॉक्टर होण्याची किकच येत नव्हती आतून. कारण माझं मॅथमॅटिक्स चांगलं होतं, फिजिक्स चांगलं होतं, माझं मराठी चांगलं होतं, संस्कृत चांगलं होतं. माझी भाषा अभिज्ञापर्यंत संस्कृत शिकलेलं होतं. म्हणजे नेपाळ नरेशांचे उपाध्याय आनंद शास्त्री गायधनी ते मला संस्कृत शिकवायचे. पण त्यांचं माझ्यावर एवढं प्रेम होतं की पहाटे 5ला घरी बोलवायचे आणि संस्कृत शिकवायचे. त्याच्यामुळे उत्तम संस्कृत मी शिकलो. असं सगळ्या विषयांवर प्रेम होतं. पण मी ना माझी तब्येत लहानपणापासून वाईटच होती. माझे वडील सारखे मला काही ना काही कारणासाठी डॉक्टरकडे घेऊन जात. आजही तसंच आहे. त्याच्यामुळे मला डॉक्टर नावाच्या प्रकरणाचं भयंकर फील आहे. आमच्या आजोबा म्हणायचे मला डॉक्टर व्हायला पाहिजे. म्हटलं कुठे त्या पद्धत. पण सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षेला मी बसलो. ही मुलं जशी बसली आहेत ना तसं. त्याचा मला एक उपयोग झाला. तिथे गांधीयन थॉटवर एक पेपर असतो कंपल्सरी. मला त्या पेपरनी वेड लावला. त्याच्यामुळे आमच्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात गांधींवर जेवढी काही पुस्तकं होती त्यातली अनेक पुस्तकं मी त्यावेळी वाचली. आजोबांना सांगायचो मी परीक्षेची तयारी करायला चाललो. वाचायचो गांधी. एकच पेपरची तयारी. त्यावेळेला लुई फिशरचं गांधींचं चरित्र मी प्रथम वाचलं. ओके. आणि माझ्या मनावर एवढा प्रभाव झाला गांधींचा हा विचारूच नका. म्हणजे तो आजही कायम आहे. तर त्याच्यामुळे ना 2 ऑक्टोबर आला आणीबाणी. कुछ तो करना चाहिए. मी एकदा छापखान्यात गेलो. गांधींचं चित्र आणि खाली असं निर्भय बनव ते बिल्ले छापून दिले. आमच्या सगळ्या मित्रांना वाटले. म्हटलं इथं बटनाला तो लावायचं आणि सायकल फेरी काढायचं. आणि महात्मा गांधी की जय काढली सायकल फेरी. आता पोलिसांची परवानगी घेतली नाही. आम्हाला काय माहिती पोलिसांची परवानगी घेतली. आम्ही आलो तर ते पोलिसांनी पकडलं आमच्या मित्रांना. जरा दणगट मित्र होते. त्यांना त्यांनी फटाफट मारलं. मलाही मारलं, सायकलवरून खाली पाडलं. पण त्या पोलिसांना माझ्या एकंदर शरीर यष्टीकडे बघून असं वाटलंच नाही की हा यांचं पुढारी आहे. त्यांनी जरा दणगट दिसत होते त्यांना पकडलं नेलं आतमध्ये. माझ्याकडे दुर्लक्ष. ते तुरुंगात आणि आम्ही घरी. त्यांचे सगळ्यांचे आई वडील आमच्या दारात हजर की हे तुमच्या कोणाने म्हणजे इतकं संकट ना. आमचे वडील मला म्हणाले तू काय करून बसला. म्हटलं बाबा आता सोडवा. म्हटलं काय करू मी. मला माहिती नव्हतं म्हटलं असं काही होईल. तर मग मजा अशी की तुम्हाला बोर होत नाहीये ना. मी स्वतःविषयी असं कधी बोलत नाही पाहायचं. तर मजा अशी की नाशिकमध्ये त्यावेळेला काही ग्रेट माणसं होती शिक्षण तज्ञ. मामा पाटेलकर, टी.ए. कुलकर्णी त्यांच्या नावाने गोखले एज्युकेशन सोसायटी. तर ते एक दिवशी कधीतरी जुन्या काळात माझ्या जन्माच्या आधी नाशिक आमच्या घरी आले होते. आणि माझ्या आजोबांना ते म्हणत होते की नाशिकमधली कॉलेजेसची सगळी आहेत ना ती गावाच्या बाहेर आहेत. त्याच्यामुळे नाशिकमधल्या स्त्रिया ह्या उच्च शिक्षण घेत नाहीत. तर मग त्यांना आपण तुमच्या शाळेमध्ये संध्याकाळी एक कॉलेज सुरू करू शकतो. ओके. SNDT महाविद्यालय कॉलेज. तर आता त्या काळातला डायलॉग त्यांच्यातला माझ्या वडिलांनी नंतर मला सांगितलेला आहे. तो असा होता की मामा आमच्या आजोबांना म्हणत होते की माझ्याकडे पैसे नाही तर तुम्ही शाळा मला वापरायला द्या पण भाडं बिडं काही घेऊ नका. तर माझ्या आजोबांनी त्यांना काय सांगितलं असेल की मामा तुमच्याकडून मी कसं भाडं घेणार. फक्त एक करा की मला ना इतकी वर्ष शाळेमध्ये दिवे काही लावता आले नाही तर तेवढे दिवे तुम्ही लावा आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल तेवढं तुम्ही भरत जा. कारण ते महाविद्यालयात संध्याकाळी घ्यायचं. म्हणजे असे त्यावेळी लोक होते. आता ते आमच्या आजोबांनी कबूल केल्यानंतर
मामा पाटणकर आमच्या आजोबांना असं म्हणाले, मामा पाटणकर म्हणजे कोण, तर सौंदर्य मीमांसा लिहिलेले जे राभा पाटणकर त्यांचे वडील. तर मामा आमच्या आजोबांना म्हणाले, एक मागणी मान्य केली, आता दुसरी मागणी. म्हणजे काय, तर म्हणे आपल्याला शिक्षकांना काही प्राध्यापकांना मानधन देता येणार नाही. तर तुमच्या बाळ म्हणजे माझे वडील बाळासाहेब, तुमच्या बाळाला सांगा की इंग्रजी त्यांनी शिकवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या दिवशीपासून पुढे 25 वर्ष माझ्या वडिलांनी एकही रुपया मानधन न घेता SNDT महाविद्यालयामध्ये महिलांना इंग्लिश शिकवलं. ओके. आता झालं असं की आमचे मित्र तुरुंगात, आम्ही बाहेर, आणि त्यांचे आई वडील समोर. आमच्या वडिलांनी सांगितलं, तुम्ही शांत राहा, मी काहीतरी मार्ग काढतो. सगळ्यांना घरी पाठवलं, शर्ट पॅन्ट वगैरे घातली. मला म्हणाले, चला काम चालू. कुठे, चल तू. आम्हाला वडील घेऊन गेले. त्यावेळेचे नाशिकचे जे DSP होते, ते DSP म्हणायचे, ते म्हणजे तनखीवाले नावाचे साहेब, त्यांच्या बंगल्यावर आम्ही गेलो. जाताना मी विचारलं त्यांच्या वडिलांना की ते DSP आपल्याला कसं आतमध्ये घेतील. मग वडिलांनी असं सांगितलं की मी सध्या ज्या SNDT महाविद्यालयात शिकवतो, तिथे DSP तनखीवाले जे आहेत, त्यांच्या पत्नी रोज शिकायला येतात. आणि त्यांना माझं शिकवणं अतिशय आवडतं. तर मी आता त्यांना रिक्वेस्ट करायला सांगितलं. आता काय सांगायचं, अहो आम्ही DSPच्या बंगल्यामध्ये गेलो, ते पोलीस कडक पहारा, पण आतमध्ये बाईंना निरोप पाठवला. सावंत सर आलेत म्हटल्यानंतर बाई लगबगीने एवढं आमचं आगत स्वागत आदरातिथ्य हे ते. मग साहेब आले. साहेबांना वडिलांनी समजून सांगितलं की आमचे कुलदीपक त्यांनी उद्योग केले. तर ते म्हटले, बरं ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मग सगळ्या आमच्या मित्रांना पोलीस चौकीमध्ये समोर बोलवलं गेलं. सगळ्यांना जोरदार ओरल रिप्रिमांड दिला गेला आणि सगळ्यांना सोडून दिलं. अशा रीतीने म्हणजे आमच्या आजोबांचं जे सेवा कार्य होतं, आमच्या वडिलांचं जे होतं, त्याच्यामुळे आमचं गांधीवादी कृत्य होऊन गेलं. नाहीतर काही चालू नाही, सगळे तुरुंगात टाकतो. पण अशी मजेशीर गोष्ट. पुढे मग मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर झालो, आणि नंतर मग CDAC मध्ये म्हणजे मी कम्प्युटेशनल प्रॉब्लेम सोडवायचे, खूप कॉम्प्लेक्स असे, म्हणजे 1 मिलियन बाय 1 मिलियन इक्वेशन. म्हणजे आता हे ॲटमॉस्फिअर आपल्याला मॉडेल करायचं असेल, एका स्क्वेअर मीटरला 1 मिलियन बाय 1 मिलियन मॅट्रायसेस सोडवावी लागतात, नॉन लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. तुम्हाला त्यासाठी सुपर कम्प्युटर्स लागतात. अदरवाईज वेदर विल कम बिफोर द फोरकास्ट. त्यात काही नाही का, जर तुम्ही तेवढ्या वेगाने सोडवलं नाही तर त्याच्यामुळे मग मला गणित चांगलं होतं, त्याच्यात माझं हे होतं, काम होतं. आणि म्हणून मग पुढे मी CDAC मध्ये गेलो, डॉक्टर मेटकरांच्या बरोबर 12 वर्ष. पहिला भारताचा जो सुपर कम्प्युटर होता तो बांधला गेला. त्यावेळेचा काळ असा होता की आपल्याला वेदर फोरकास्टिंगसाठी सुपर कम्प्युटरची गरज होती. 3D फोरकास्ट शेतकऱ्यांना द्यायचं. पण आता जसे ट्रम्प आहेत तसे त्यावेळेस रोनाल्ड रेगन होते. रोनाल्ड रेगननी, राजीव गांधी गेले त्यांच्याकडे सुपर कम्प्युटर, त्यांच्या चर्चेमध्ये तो एक विषय होता. रोनाल्ड रेगननी त्याला पूर्ण नकार दिला की त्यांचं असं म्हणणं होतं की भारत याचा उपयोग न्यूक्लिअर एनर्जीसाठी करेल, न्यूक्लिअर पॉवर, न्यूक्लिअर वेपन्ससाठी करेल. तर त्याच्यावर एम्बार्गो आला, बंदी आली. ते निर्बंध टाकले गेले. तर परत येतानाच्या प्रवासात राजीव गांधी यांच्या डोक्यात असा विचार आला की आपणच का सुपर कम्प्युटर करू नये. ओके. राजीव गांधींना लहानपणापासून या गोष्टींची आवड होती, ते हाताने गोष्टी करण्यामध्ये माहीर होते. त्यांच्या सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्याचे बरेच उल्लेख सापडतात. तर आणि ती प्रकाशित झाली आहेत सगळीकडे. तर त्यांना हाताने काम करणं आणि कम्प्युटर नावाची काय गोष्ट आहे ना, ती त्यांना पूर्ण समजलेली होती. त्याच्यामुळे त्यांची जी विजन होती 21व्या शतकातल्या भारताविषयी, ती अतिशय प्रगल्भ होती.
आणि ते त्याच्यापासून कधीही 1 इंच सुद्धा दूर गेले नाही. म्हणजे तुम्ही त्या काळातली जर कार्टून्स बघितली लक्ष्मणची, इतकी चेष्टा करायची होती राजीव गांधी की भारत कुठला देश आहे आणि हे काय कम्प्युटर कम्प्युटर म्हणजे असं ते खूपच चेष्टा करणारी कार्टून्स त्यावेळी आहेत. पण राजीव गांधींनी एकही दिवस आपलं कम्प्युटर विषयीचं मत बदललं नाही. ही रिमेंड फर्म. आणि म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार येऊ शकला की आपणच आपल्या देशाचा सुपर कम्प्युटर का करू नये. आणि मग नॅचरली त्याच्या प्रकारचं संशोधन करणारे त्यावेळेला 16 लोक भारतात होते. त्यापैकी मी एक होतो. मी त्याच्यासाठी फंडिंग मागण्यासाठी स्कीम्स लिहिलेल्या होत्या आणि फंडिंग मिळालेलं नव्हतं. म्हणून प्रयत्न करत होतो पुणे विद्यापीठातर्फे. कारण त्यावेळी मला 35 लाख रुपये हवे होते. की मला 1985-86 ची गोष्ट झाली. त्यावेळी 35 लाख खूप मोठी अमाऊंट होती. कारण मला एक छोटा असा पॅरलल प्रोसेसिंग मशीन बांधायचं होतं की ज्याच्यावर इक्वेशन फटाफट सुटतील आणि तसं काही पैसे मिळत नव्हते. मग एक दिवशी मला फोन आला आमच्या डिपार्टमेंटला. त्या पिऊननी मला सांगितलं तुम्हाला एक फोन येऊन गेला. तर नंबर दिला. मग मी फोन लावला तर तिकडे डॉक्टर भटकरच होते फोनवर. ते मला म्हटले की मी पुण्याला आलेलो आहे. मी असं विजय भटकर. तर तुम्ही मला भेटायला या. मला वाटतं चला डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण जे पैसे मागतोय त्याचं आता काहीतरी होणार. म्हणून मी एकदम लगबगीने सायकलवरून त्यांना भेटायला गेलो. तर ते म्हटले की बसा, आय हॅव गॉट वन गुड न्यूज फॉर यू, वन बॅड न्यूज फॉर यू. तुम्हाला कुठली ऐकायची? म्हटलं बॅड न्यूज फर्स्ट. ते म्हटले तुम्ही जी स्कीम दिली आहे 35 लाख रुपये मागितले आहेत असं पॅरलल प्रोसेसर बांधायला, तर ते काही आता देता येणार नाहीये. ती स्कीम अमान्य झाली. म्हटलं तुम्हाला हवे ते बदल मी करायला तयार आहे. थोडे 4-5 लाख कमी करायला तयार आहे. पण तुम्ही मला ते द्या. त्याचे कारण मोठमोठी इक्वेशन सोडवायचे आणि तेवढं इथे पुण्यामध्ये तशी कम्प्युट पॉवर नाही आहे म्हटलं. त्याच्यामुळे काहीतरी तर तुम्ही द्या म्हटलं. असं मी खूप रदबदली करत होतो. तर त्यांनी एकदम मला मध्येच थांबवलं आणि मला विचारलं की बट यू आर नॉट आस्क मी दी गुड न्यूज. तोपर्यंत मी गुड न्यूज तर विसरूनच गेलो होतो. एकदा आपली स्कीम मान्य होत नाही म्हटल्यानंतर कुठली आली गुड न्यूज? असूच शकत नाही ना. मग त्यांनी मला सांगितलं की असं असं राजीव गांधींना असं अपमानास्पद ट्रीटमेंट दिली गेली आणि मग त्यांनी असं ठरवलं. त्याच्यामुळे आम्ही जो शोध घेतला आमच्या स्कीम्समध्ये, ते भारतातले असे तुझ्यासारखे 16 लोक आहेत की जे ह्या दिशेने खूप प्रयत्न करतायत. तर त्यांना आम्ही एकत्र आणून एक सीडॅक नावाची संस्थाच काढायचं ठरवलं. आणि तिथे देशातच सुपर कम्प्युटर तुमचे छोटे छोटे करण्यापेक्षा सगळ्यांचं मिळून एक मोठा सुपर कम्प्युटर आपण बांधायचं ठरवलंय. आणि देशाचे जे महत्वाचे क्रिटिकल प्रॉब्लेम स्ट्रॅटेजिक ते त्याच्यावर सुटले पाहिजे. आणि राजीव गांधींनी 36 महिने 36 लोकांचे पोझिशन्स म्हणजे 36 लोकांचं सँक्शन आणि 36 कोटी रुपये असे दिलेले. त्याच्यामुळे आता तू इकडे काम करायला सुरुवात असं म्हणून मग मी आणि डॉक्टर भटकर पहिल्यांदा 10 बाय 10च्या एका रूममध्ये पुण्याला विद्यापीठाच्या बाहेर NIC बिल्डिंग आहे बघा, त्याच्यामध्ये आम्ही एका खोलीमध्ये दोघांनी मिळून सुरुवात केली. आता रेस्ट इज हिस्ट्री. पुढे आमचे सुपर कम्प्युटर झाले. जगात त्याची कीर्ती झाली. वॉशिंग्टन पोस्टने पहिल्या पानावर आमची बातमी छापली. इंडिया ऑल्सो जॉईन्स दी सिलेक्ट लीग ऑफ सुपर कम्प्युटिंग नेशन्स वगैरे हे सगळा इतिहास सगळेजण जाणतात. आणि मग आम्ही एकापेक्षा एक भारी सुपर कम्प्युटर बांधल्यानंतर मग अमेरिकेने त्याच्यावरचे निर्बंध उठवले नॅचरली. तर आजही सीडॅकचं खूप मोठं काम चालू आहे. ते करत असताना मला असं लक्षात यायला लागलं की सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशन इज कमिंग. म्हणजे या सिव्हिलायझेशनला जसं पेट्रोल लागतं तसं या सिव्हिलायझेशनला सॉफ्टवेअर लागणार. आणि सॉफ्टवेअर लिहायला आपली जी IITs आहेत वगैरे त्याच्यातली मॅनपॉवर एकदमच निग्लिजिबली कमी पडणार आहे. तर मग त्यावेळेला एक फार नाट्यपूर्ण प्रसंग घडला आणि माझ्या करिअरला अजून एक कलाटणी मिळाली. तर ती अशी की त्यावेळेला आमचे सीडॅकचे अध्यक्ष होते KR नारायणन, जे पुढे देशाचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती झाले. फारच व्युत्पन्न पंडित माणूस होता. म्हणजे फार मोठे विचारवंत होते. अतिशय मृदुभाषी होते. अतिशय नम्र होते. त्यांना डॉक्टर भटकर आमचं तोपर्यंत
1024 प्रोसेसरचं मशीन आम्ही बांधणार होतो. त्यापैकी 16 प्रोसेसरचं मशीन झालेलं होतं आणि ते राजीव गांधींच्या कॅबिनेटमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर होते. म्हणून ते तो बघायला आले की राजीवजींना रिपोर्ट द्यायचं की काय काय प्रोग्रेस चालू आहे. कारण राजीव गांधींच्या ऑफिसमधून डायरेक्ट फॅक्स यायचा. फॅक्स होतं त्या काळात. आता यांच्या जनरेशनला फॅक्स म्हणजे काय ते सांगावं लागतं की किती आठवडे शिल्लक राहिले 3 वर्षातले, असं डाऊन काउंटिंगचा फॅक्स यायचा. तो त्या नोटीस बोर्डावर लाडायचं पुण्यकर्म मलाच करावं लागायचं आणि सगळेजण टेन्शनमध्ये, रात्री 2-2 पर्यंत जागरण. तर मग त्यांनी असं सांगितलं, ज्यावेळी 16 प्रोसेसरचं मशीन डॉक्टर भाटकरांनी त्यांना दाखवलं चालताना, तर म्हटलं की आता माझी खात्री झाली आहे की राजीवजींना जे टार्गेट मशीन हवंय ते तुम्ही लोक नक्की बांधू शकाल. आता आम्हाला आनंद झाला. पुढचं वाक्य मजेशीर होतं. पुढचं वाक्य असं, पण मला हे सांगा की अशी मशीन बांधणारी माणसं देशासाठी सातत्याने विकसित होतील याच्यासाठी तुम्ही काही करताय? आता म्हणलं कसलं काय, 36 कोटी रुपये, 36 माणसं, 36 महिने, याच्यात जो काही नाटक चालू होतं त्याच्यात असला काही एवढा लांबचा विचार करायला कोणालाच सवय नाही. आमच्या डोक्यात येते आलं, प्रांजळपणे सांगितलं पाहिजे. आता चेअरमनची इच्छा म्हटल्यानंतर त्यांच्या गाडीतून ते जातात. डॉक्टर भाटकर मला म्हणाले, प्लीज कम, वी हॅव टू सिट. म्हणजे काय झालं सर? यू लिसन ना, चेअरमन डिझायर्स. ते 6 महिन्यांनी मिटिंगला येतील तर विचारतील, त्यांची मेमरी फार शार्प आहे. म्हणून मग मी ऍडव्हान्स कम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूलची स्थापना केली सिवॅकच्या, आणि त्याच्यामध्ये ऍडव्हान्स सॉफ्टवेअर शिकवायला सुरुवात केली. आता नारायणन अचानक उपराष्ट्रपती झाले. मग त्याच्यानंतर काही वर्षांनी सॅम पिट्रोडा आमचे चेअरमन झाले. तर सॅमना ती विजन खूप आवडली. सॅमनी म्हणजे त्याच्यात आडकाठी आणली नाही, त्यांचा पाठिंबाच राहिला. त्याच्यानंतर मग याच्यातून शिकलेली पहिली बॅच तयार झाली 50 जणांची. तर मी सॅमना रिक्वेस्ट केली की आमच्या पहिल्या बॅचच्या मुलांना सर्टिफिकेट द्यायला तुम्ही या. तर ते आमचे चेअरमन होते. इथे अनेक मिटिंग पुण्यात होत्या, त्याच्यात एक मिटिंग म्हणजे आमचं हे कार्यक्रम. तर सॅम आले. सॅम मला म्हणाले की कुठे आहेत तुमची मुलं? म्हणलं ही काय, त्यांनाच द्यायचं, आज देम टू गो टू दी लॅब. हॉलमध्ये नाही, त्यांना त्यांच्या कम्प्युटरवर बसू दे, मला तिथे त्यांना भेटायचं. म्हटलं चला. मुलांना सांगितलं, सगळे बसले, लॉग इन वगैरे केलं. मी, सॅम आणि डॉक्टर भाटकर आतमध्ये शिरत होतं लागलो. मग दोघांना ते म्हणाले, विजय अँड विवेक, यू वेट आउटसाइड, आय विल ओनली टॉक टू दिस स्टुडंट. आम्हाला काचेतून सॅम दिसत आहेत, 2 जण आम्ही बघतोय. प्रत्येक मुलाच्या टेबल पाशी जाऊन त्यांनी काय शिकलाय, कसं शिकलाय हे सगळं जाणून घेतलं. 45 मिनिटं ते आतमध्ये, बाहेर सगळे VIP थांबलेले कार्यक्रमात. 45 मिनिटांनी बाहेर आले आणि त्यांनी पूर्णपणे माझी जी शिक्षणाची पद्धत होती की 6 महिन्याच्या आत त्याला वर्ल्ड क्लास सॉफ्टवेअर डेव्हलपर बनवायचा, कुठलाही इंजिनियर असू दे. कारण आमचं एक स्वप्न होतं आणि एक आमचा एक भविष्यवेध होता की भारताला फार मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर इंजिनियर लागणार. 90च्या दशकात असं कोणी बोलत नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसं विरोधही होता. मी 48 लाख रुपये मागितले, ते 30च लाख मिळाले होते. ठीक आहे. पण सॅम बाहेर आले आणि सॅमचं भाषणामध्ये 45 मिनिटं त्यांनी फक्त माझ्या मेथडवर भाषण दिलं. की अशी मेथड मी अमेरिकेत पण पाहिलेली नाही आणि ही फार चांगली गोष्ट आहे वगैरे. आता माझं कौतुक होतं म्हटल्यानंतर मला गुदगुल्या व्हायला लागलं. म्हटलं छान, चला आपले चेअरमन, आपलं एवढं कौतुक आहे एवढ्या लोकांच्या समोर, एकदम खुश. पुढचं वाक्य आता काय नाव, आता भारतातल्या 20 मोठ्या शहरात अशाच्या अशा ट्रेनिंग स्कूल तू 6 महिन्यात तयार कर. झोपच उडाली आमची. आणि पैसे कमी असल्यामुळे तिकडचं फर्निचर मी डिझाईन केलं होतं. ती चेअर सुद्धा मी डिझाईन केली होती. ती आज फिगर लाईट कंपनी ती चेअर आता सीडॅक चेअर म्हणून विकते त्यांच्या वेबसाईटवर. तर ती खूप काळ मुलांना बसावं लागेल. एका बॅचला कोणीतरी जाड मुलगा येईल, दुसऱ्या खुर्चीचं सॅग होईल, त्याची पुढच्याची मान दुखेल वगैरे, अशी खूप गोष्टी. नंतर काही अपंग विद्यार्थी येतील, काही डावकुरे येतील, अशा खूप गोष्टी त्या एकाच खुर्चीत केल्या होत्या. ती सॅमला भयंकर आवडली. तर ते म्हणाले
अशाच खुर्च्या पाहिजे, असेच टेबल पाहिजे. इव्हन पडद्याचं डिझाईन माझं होतं ते फ्रॅक्टल जॉमेट्री मधलं होतं, म्हणजे ऍडव्हान्स कम्प्युटर ते असेच पडदे पाहिजे सगळे 20 ठिकाणी. म्हणजे काय 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 करायचं. म्हणून मग माझी पळापळ झाली. भारतामध्ये मी 20 ऍडव्हान्स कम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूल्स काढल्या. मग इथे लेक्चर द्यायचो, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायची, मग त्याच्या 20 व्हिडिओ कॅसेट तयार व्हायच्या. त्या 20 शहरांमध्ये रोज कुरिअर जायच्या आणि तिथे मुलं ऐकायची. मग अशी सगळं, आणि इंटरनेट नव्हतं आजच्यासारखे ऑनलाईन मीटिंग म्हणजे झूम किंवा गुगल क्लासरूम वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेचं हे तंत्रज्ञान. तर त्याच्यातून ती मुलं शिकली. पुढे हळूहळू इंडस्ट्रीला त्याच्याविषयी माहिती झालं. मग इंडस्ट्रीचे लोक ती मुलं मागायला यायला की तुम्हाला अशी सिडाकला किती लागतात, उरलेली आम्हाला. मग उरलेली मुलं त्यांना द्यायला. मग IBM, विप्रो, इन्फोसिस, TCS, इंटेल, सगळ्या नेम बिग कंपनी सगळेजण माझ्याकडे यायचे आणि मुलं घेऊन जायचे. मग त्यावेळेला एकंदर सिलिकॉन व्हॅलीमध्ये 4,500 मुलांना प्लेस केलं. आणि मग मी जायचो तिकडे कंपनीला भेटायला. तर मी हॉटेलमध्ये राहायचो, पण 1-2 वर्षातच मला हॉटेलमध्ये राहणं गरज पडली नाही, कारण विद्यार्थी मला त्यांच्या घरीच घेऊन जायचे. आणि त्यांनी जी प्रकारची वेल्थ निर्माण केली, म्हणजे त्यांना माझी फी भरायला पुरेसे पैसे नसायचे, म्हणून बँक ऑफ इंडियातून त्यांना लोन काढून द्यायचे. हीच लोन घेणारी मुलं, मग ते बिहारमधले असतील, महाराष्ट्रातले कुठलेही असतील, ही माझं आदरातिथ्य करतायत, त्यांच्या घरामध्ये एवढी सुबत्ता आहे, असं सगळं मी बघितलं. आणि मला हळूहळू लक्षात आलं की आता आपलं मिशन संपलेलं आहे. कारण मी शेवटी लोकविज्ञान चळवळीतला कार्यकर्ता होतो. इथे सुद्धा मी खूप वेळा स्लाइड शो केले, तिथे प्रदर्शनं लावली आहेत, दोरीला टांगून ऊर्जेचं संकट कसं आहे याच्याविषयी मी, किंवा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग करायचे. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती नव्हती. एकदा शनिवार वाड्यापुढे माझं हे चालू होतं कार्यक्रम, म्हणजे निखाऱ्यांवरून चालण्याचं मी प्रात्यक्षिक देत होतो. प्रचंड गर्दी असायची, आरडाओरडा, निखाऱ्यांवरून चालून दाखवायचं. आधी 2 तास ते फुलवत बसावं लागायचं सगळं तो कार्यक्रम करायचा. तर असंच चालून दाखवत असताना गर्दीतून एक माणूस पुढे आला, त्यांची माझी ओळख नव्हती. ते असं म्हणाले की मला तू शिकवतोस का? तुम्ही म्हटलं एवढ्या गर्दीत तुम्ही एकटेच असे आहात की जे म्हणतायत की मी निखाऱ्यावरून चालायला शिकू इच्छितो. म्हटलं मी जरूर शिकवतो तुम्हाला, या म्हटलं. चपला काढा. त्यांचे पाण्यात पाय भिजवले. त्यांना म्हटलं की मी राख बाजूला काढतो, कारण राखेची स्पेसिफिकेट खूप कमी असते, चटका बसतो राखेचा, राख नसली पाहिजे. असं करून पहिल्या अटेम्प्टमध्ये ते निखाऱ्यांवरून चाललो. पण मला खूप आनंद झाला. त्यांनी मला मिठी वगैरे मारली. मग मी म्हटलं की तुमचं नाव काय? तर ते म्हटले माझं नाव डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. त्यावेळी ते काही असे फेमस ग्रस्त नव्हते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना व्हायची होती. तर मी म्हटलं की माझं ना BScचं सर्टिफिकेट आहे ना, त्याच्यावर एक देवदत्त दाभोळकर म्हणून सही आहे. तर ते कोण तुमचे? अरे तो ना माझा सर्वात दूरचा सख्खा भाऊ. म्हणजे काय मला नाही कळत. त्यामुळे तो सर्वात मोठा भाऊ, आमचे खूप भाऊ खूप बहिणी, सर्वात धाकटा मी, आणि आमच्या दोघांच्या म्हणजे मध्ये 26 वर्षाचा अंतर, म्हणून तो माझा सर्वात दूरचा सख्खा भाऊ आहे. अशी माझ्या दाभोळकरांची पहिली भेट झाली. पुढे जायच्या काही दिवस आधीपर्यंत, म्हणजे रात्री 11:30ला माझ्या ऑफिसमध्ये ते जेवले पण होते, जाण्याच्या आधी 4 दिवस. तर खूप घनिष्ठ संबंध राहिले. नंतर खूप वर्ष धक्का बसला. पण कमिंग बॅक, तर इतकं त्यांचं वैभव मी अमेरिकेत आमच्या मुलांचं बघितलं, सिंगापूरमध्ये बघितलं. तर त्यावेळेला मुलींना मी प्लेस करायचो ना, तर बार्बाडोस आयलंड्सवरच्या कंपन्यांमध्ये मुलींना प्लेस करायचं. तर त्यावेळेला असं शिकवलेलं असायचं, म्हणजे आमची एवढी काय म्हणतात त्याला, म्हणजे काय गर्वच म्हणा तुम्ही त्याला, असायचं की मी त्या कंपन्यांना सांगायचो की बघा या मुली माझ्या घरातल्या असल्यासारख्या. बार्बाडोस आयलंडवर एक मोठा टुरिस्ट सीझन 3 आठवड्याचा असतो. त्या काळात या मुली तिथे थांबणार नाही. तुमच्या खर्चाने विमानाने या मुलींना घरी आणायचं, 3 आठवड्यांनी तुमच्या खर्चाने परत घेऊन जायचं. म्हणजे सुद्धा लेखी कमिटमेंट घ्यायचं, असा काळ होता.
आणि त्या कंपन्यांना झक मारत द्यावं लागायचं. याचं कारण ह्या मुलांसारखी मुलं त्यांना दुसरीकडे मिळायची नाही. आणि सर्वसामान्य घरातली मुलं असायची, त्यांना मी लोन द्यायचो बँक ऑफ इंडियाचं. एकाही विद्यार्थ्यांनी लोन कधी चुकवलं नाही. त्याच्यामुळे पुढच्या विद्यार्थ्यांना लोन मिळत गेलं. आणि काही मुलांना ते लोन घेण्यासाठी मार्जिन मनी नसायचं. तर एकदा मी रात्री उतरत होतो माझ्या ऑफिसमधून, साधारण 11:30 वाजलेले होते. आणि एक मुलगा बसलेला होता, चष्मा लावणारा, काळा असा, आणि तो खिन्न मनाने बसलेला होता. मी म्हटलं की क्या हुआ, क्या नाम है आपका? मेरा नाम परितोष प्रकाश. क्या हुआ, आप ऐसे क्यों बैठे हैं? आपने मुझे सिलेक्ट किया है, मेरा एंट्रेंस का स्कोर बहुत ज़्यादा है, आपने ये लोन का भी लेटर दिया है, लेकिन मार्जिन मनी के लिए मेरे पास पैसे नहीं है, बिहार से आया हूँ. मग त्याला मीच माझ्या खिशातून पैसे दिले त्यावेळेला, 5,000-1,000 रुपये. आणि मग त्याचं झालं सगळं. आता हा मुलगा सिंगापूरला गेल्यानंतर एक दिवशी मला सिंगापूरमध्ये, मी माझ्या काही कामाला गेलो होतो, तर बसमध्ये हा, याची बायको आणि 2 मुलं ते कित्येक वर्षानंतर भेटले बसमध्ये. आणि तो जसा रडायला लागला. आता मी त्याला ओळखलंच नाही, कारण त्याला तोपर्यंत टक्कल वगैरे पडलेलं होतं. त्याच्यामुळे कसं ओळखलं. तर त्यांनी मला सांगितलं, मग घरी घेऊन गेला. तर या सगळ्या मुलांची वेल्थ मी बघितली. मग मी ठरवलं की आता आपलं मिशन संपलं, आता आपण क्लासेसमध्ये काम करायचं नाही, बॅक टू मासेस, लोकविज्ञानमध्ये जसं करत होतो. आणि म्हणून मग त्या काळात काय झालं की कम्प्युटर स्वस्त होत होते आणि इंटरनेटचा प्रसार वाढत होता. आणि ह्याच्यातूनच सर्वसामान्य लोकांचं एम्पॉवरमेंट होणार आहे, या प्रकारची व्हिजन ती मी, डॉक्टर भटकर नंतर तसं दाखवलं. आमच्यामध्ये सतत चर्चा चालायच्या. मग असं लक्षात आलं की डिजिटल लिटरसी जर ह्या लोकांना नसेल तर यांना इलिटरेट म्हणतील. ओके, त्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून पुढे MKCLची स्थापना झाली. आणि तुम्हाला माहितीच आहे, 25 वर्ष झाली. तर मी विनोदाने नेहमी म्हणतो की माझी सही 2 कोटी सर्टिफिकेट्सवर आहे. आतापर्यंत 2 कोटी लोकांनी MSCIT कोर्स केलेला आहे. त्याच्यातून मोठी उद्योजकता निर्माण झाली. म्हणजे 6,300 सेंटर्स उभी राहिली. तर मग त्याचा भारतात प्रसार झाला अनेक राज्यांमध्ये. आज आमची बिहारमध्ये 2,000 सेंटर्स आहेत. बिहारमध्ये 30 लाख मुली शिकले, त्यातले 51% मुली आहेत बिहारच्या. तर असं सगळा त्याचा पसारा वाढत गेला. पुढे परदेशांमध्ये, सौदी अरेबियामध्ये मुलींचं कम्प्युटर शिक्षण MKCLमुळे सुरू झालं. कारण मुलींना कम्प्युटर शिकवत नव्हतं, मुलींना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नव्हतं, असा काळ होता. पण तिथे 2007 साली मी कंपनी काढली, त्याचाही विस्तार झाला, अजूनही चालू आहे. असं मग आमचा पसारा वाढत गेला. आज जो प्रश्न आहे, तर आज आम्ही काय हातात घेतले 2 वर्षापासून, की आता नुसतं डिजिटल लिटरसीने काम चालणार नाही, तर AI लिटरसी. कारण AI डिव्हाइड वाढायला लागली, नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले. मग त्याच्यातून आता आपल्या मुलांना सोल्युशन दिलं पाहिजे, म्हणून आता AI लिटरसीचे काम सुरू झाले. तर असा एकंदर बराच प्रवास आहे. आता मी खूप काही सांगू शकेन कारण तर त्याच्यामुळे मी थांबलं तर चालेल ना. आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, कारण दिस इज अनएंडिंग. खूपच चांगला प्रश्न आहे, पत्रकारांनी हा विचारलाच पाहिजे. तर याचं काय असतं की कुठलंही ऑटोमेशन जे असतं, कुठलंही ऑटोमेशन, तर या ऑटोमेशनचे 4 इफेक्ट होतात. आता आपण जर बघितलं तर पहिली गोष्ट म्हणजे हे ऑटोमेशन काही रोजगार प्रकार किल करतं. ओके, त्याच्यातले लोकांचे जॉब जातात. अगदी सिंपल उदाहरण सांगतो, सिम्पलेस्ट उदाहरण. फ्रान्समध्ये ज्यावेळेला औद्योगिक क्रांतीच्या नंतर कारखाने निर्माण झाले, तर कामगार वेळेवर यायचे नाहीत सकाळी. म्हणून कामगारांना घरी जाऊन दार ठोठवून ठक 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 करून उठवून वेळेवर आणण्यासाठी काही लोक अपॉइंट केलेले असेल. फार मोठा रोजगार होता. त्या काळामध्ये एका माणसाने गजराच्या घड्याळाचा शोध लावला. मग कंपन्यांनी आपल्या कामगारांना गजराची घड्याळ दिली आणि या सगळ्या लोकांचे जॉब दिले. ओके, दुसरं उदाहरण, ऑटोमोबाईल म्हणजे
4 चाकी गाडी ही आल्यानंतर त्याच्या आधी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर घोड्यांची लीद पडलेली असायची, एवढी लीद असायची घोड्यांची, कारण सगळे लोक बग्ग्यांनी प्रवास करायचे. ती लीद साफ करायला खूप मोठे कामगार वर्ग होते. घोड्यांना चारा घालण्याची व्यवस्था करायला सप्लाय चेन्स होत्या, घोड्यांचा खरारा करायला लोक होते, घोड्यांची मेडिकल ट्रीटमेंट करायला लोक होते. हेनरी फोर्डने मोटार आणली आणि काही वर्षांच्या काळात हे सगळे जॉब केले. ओके, त्याच्यामुळे पहिला इफेक्ट जो होतो कुठल्याही ऑटोमेशनचा, तो म्हणजे काही जॉब स्किल होतात. दुसरा इफेक्ट होतो तो म्हणजे काही जॉब्स प्रभावित होतात. ओके, म्हणजे आता तुमच्या जरी क्षेत्रात म्हटलं तरी तुम्हाला एक पॅरा द्यायचा असेल तर आता तुम्ही ChatGPT ला एक प्रॉम्प्ट देता आणि फर्स्ट ड्राफ्ट मिळवता आणि मग तुमच्या स्वतःच्या प्रतिभेने तुम्ही तो अजून इम्प्रूव्ह करता. तुमचा जॉब प्रभावित झालेला आहे. आता आमच्या सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्ही बघितलं तर आज कुठलाही सॉफ्टवेअर इंजिनियर जर अख्खा कोड स्वतः लिहिल तर त्याचा जॉबच जाईल. तो आता AI असिस्टेड सॉफ्टवेअर इंजिनियरच असावा लागतो. ओके, नाहीतर त्याचं काही टिकणार नाही, कारण त्याची प्रोडक्टिव्हिटी ही AI असिस्टेड सॉफ्टवेअर इंजिनियरच्या पेक्षा इतकी कमी असेल की कंपनी त्याला ठेवूच शकत. त्याच्यामुळे कोट्यावधी जॉब्स हे प्रभावित होतात. ही दुसरी कॅटेगरी. तिसरी कॅटेगरी काय की हे जे ऑटोमेशन तयार होतं, हे ऑटोमेशन मधलं डिझाईन करायला, डेव्हलपमेंट करायला, डिलिव्हर करायला, डिप्लॉय करायला, इम्प्लिमेंट करायला, मेंटेन करायला लोक लागतात, सपोर्ट करायला लोक लागतात. म्हणजे त्या ऑटोमेशनच्या बबलमध्ये आतमध्ये जॉब तयार होतात. जसे आज AIच्या क्षेत्रात AI इंजिनियर्सचे जॉब तयार झाले किंवा प्रॉम्प्ट इंजिनियरचे जॉब तयार, आणि तो बबल वाढत राहतो त्या ऑटोमेशनचा. जसं कम्प्युटरच्या क्षेत्रात झालं तर आता कम्प्युटरच्या क्षेत्रातली मजा सांगतो. मी कॉलेजला असताना माझा एक मित्र होता, तर तो त्याला ते आपल्या प्रोबेशनरी ऑफिसर त्याच्या परीक्षेला बसायचं भारी वेळ आहे. तो मला म्हणायचं तू पण बस. तर एकंदर आमची बौद्धिक कुवत आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही काही तसं धाडस केलं नाही. आपल्याला काही जमायचं नाही, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे आपल्याला काय आपले बस की बात नाही. त्याच्यामुळे तो गेला, तो सिलेक्ट झाला, तो ऑफिसर झाला बँकेत. आता मी इकडे CDAC मध्ये आमचं सगळं कम्प्युटर वगैरेचं क्षेत्र झालं. आमची भेट झाली नाशिकला, आम्ही भेटलो, शाळेतले मित्र ना. तर मग मी कम्प्युटर विषयी काय काय सांगायचो तर त्याचा चेहरा तो असा ताणला जायचा, तो असं थोडंसं तो विषय बदलायचा वगैरे. म्हटलं तू असं काय करतो? थोडं नाही नाही मी आमच्या युनियनचं काम करतो आणि ते काय सगळं तुमच्या कम्प्युटर सगळे जॉब जाणार. तर त्यावेळी माझ्याकडे पण काय उत्तर नसायचं, आपण काय बोललो बघतो. चौथा जो इफेक्ट असतो तो तुम्ही नीट लक्षात घ्या, कारण तो खूप महत्वाचा आहे. तर चौथा इफेक्ट काय असतो की कुठलंही ऑटोमेशन ज्या परिघावर थांबतं त्याच्या पलीकडे ते खूप मोठ्या सेवा क्षेत्राला जन्म देतं आणि त्याच्यात माणसांना माणसांची गरज असते आणि तिथे सर्वात जास्त जॉब ते तयार करतात. ओके, म्हणजे आपण ऑटोमोबिलचं उदाहरण घेऊ. घोड्यांना चारा घालणारे जरी गेले तरी गाड्यांमध्ये पेट्रोल भरणारे आले. ओके, सेवा क्षेत्र. घोड्यांचा खरारा करणारे गेले पण गॅरेजेस आली, गाड्यांची दुरुस्ती करणारे आले, आणि त्यांची संख्या ही घोड्यांना चारा घालणाऱ्या, खरारा करणाऱ्या त्यांच्यापेक्षा फारच जास्त असते. बोलू का? तर त्यांची संख्या खूप जास्त असते. म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, एकदम नॉन टेक्निकल उदाहरण की बँकांमध्ये तुम्हाला आठवत असेल, म्हणजे आता याला जर आपण विचारलं तर त्याला ATM म्हणजे काय ते सांगता येणार नाही. तुला ATM माहितीये? तुला गुगल पे माहितीये? ओके,
आता बघा मजा, एटीएम ज्यावेळी आले त्यावेळेला बाकी टेक्निकल तर जॉब एटीएम साठी खूपच तयार. मी असा एक मुद्दा सांगितला तुम्हाला सर. नाही नाही नाही, प्लीज बी कम्फर्टेबल. पहिला मुद्दा असा की काही जॉब्सचे प्रकार म्हणजे ज्याला जॉब कॅटेगरीज असेल त्या नष्ट होतात. दुसरा इम्पॅक्ट जो असतो तो म्हणजे काही जॉब प्रभावित होतात. तिसरा इम्पॅक्ट असतो त्या टेक्निकल त्या ऑटोमेशनच्या क्षेत्रामध्ये ऑटोमेशन करण्यासाठी, सस्टेन करण्यासाठी, वाढवण्यासाठी खूप जॉब तयार होतात. चौथा जो प्रकार आहे जो तुम्ही गेल्यानंतर सांगितला तो हा की कुठलंही ऑटोमेशन ज्या परिघावर थांबतं तिथे ते खूप मोठ्या सेवा क्षेत्राला जन्म देतं आणि त्याच्यात माणसांना माणसांची गरज असते. जसं मगाशी सांगितलं की ऑटोमोबिलच्या सेक्टरमध्ये घोड्यांना चारा घालणारे गेले पण गाड्यांमध्ये पेट्रोल भरणारे आले, पण तो चाराच होता नव्या प्रकारचा. किंवा घोड्यांचा खरारा करणारे गेले पण गाड्यांची दुरुस्ती करणारे आले, गॅरेजेस निर्माण. हे जे मोठं सेवा क्षेत्र निर्माण होतं तर कम्प्युटरच्या क्षेत्रातलं जर उदाहरण बघितलं तुम्ही तर बँकांमध्ये एटीएम बसली बघा. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगभर लक्षावधी एटीएम बसली. त्या प्रत्येक एटीएम मध्ये 3 जॉब तयार झाले. ते कुणाचे होते माहिती आहे? सिक्युरिटी गार्ड. बघा तुम्ही, प्रत्येक एटीएमला 3 शिफ्ट मध्ये 3 सिक्युरिटी गार्ड आणि 3ला 1 रिलीफ म्हणजे त्यांच्या रजा 4 जॉब तयार झाले. म्हणजे मी एटीएमच्या सेवा देणारे किंवा एटीएमचे जे कस्टमरचे ग्रीव्हन्सेस असतात ते रिड्रेसल करणारे किती ऑफिसर तयार झाले याच्याविषयी बोलतच नाही. मी एकंदर अख्ख्या कम्प्युटरायझेशन विषयी बोलतच नाहीये बँकांच्या. मी फक्त एटीएम विषयी बोलतोय. तरी सुद्धा तुमच्या लक्षात. तर त्याच्यामुळे कुठल्याही ऑटोमेशनकडे बघण्याचे हे 4 दृष्टिकोन असतात. नॉर्मली काय होतं की मीडियामध्ये सुद्धा जनरली, आणि तो तुमचा बिझनेस आहे, तुम्हाला टीआरपी हवा आहे, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज दिल्याशिवाय होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मली काय करता, जॉब जात आहेत ह्याला न्यूज व्हॅल्यू खूप जास्त असते. ओके, त्याच्यामुळे त्याच्याच बातम्या येतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना असं वाटू लागतं की एआय मुळे आता भयंकर भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे आणि लोक बेकार होणार आहे. त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एआयचं जे सेवा क्षेत्र आहे त्याच्यामुळे साधारणपणे 13.5 कोटी नवीन जॉब तयार होणार आहे आणि आजच व्हायला सुरुवात झाली आहे. आता अगदी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. आता आपल्याकडे एआय पेनिट्रेशन कमी आहे, पण ज्या विकसित देशात एआय पेनिट्रेशन झालं तिथे काय लक्षात येते, तर एआयच्या कडून जी कामं करून घेतली जातात त्याच्यात आज मितीस 24% वेळा चुका होतात. 24%. त्या चुका दुरुस्त करायला आणि त्या ज्या ग्राहकांच्या बाबतीत झालाय त्या ग्राहकांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायला माणसांना माणसंच लागतात. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जर असं म्हणाल की जे एआयला येते तेच मी करीन तर तुमचा जॉब जाईल. पण आता एआयला जे येत नाहीये ते मी करीन म्हटल्यानंतर त्याची गरज नाही. ओके, आता बँकिंग कम्प्युटरायझेशन ज्यावेळी झालं त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की जुन्या बँका आठवा आणि नव्या बँका आठवा. नव्या बँकिंग सिस्टममध्ये रोज नवीन बँकिंग प्रॉडक्ट तयार व्हायला लागले. तुम्हाला ते सांगणाऱ्या दशलक्षावधी म्हणजे कॉल सेंटरच्या मुली तिथे आल्या. तुमच्या डोळ्यासमोरचं आजचं उदाहरण सांगतो जे एआयनी जॉब तयार केले, एआय आणि डिजिटलायझेशन. ते म्हणजे स्विगी आणि झोमॅटो. क्लाउड किचन्स, स्विगी आणि झोमॅटो. आज या प्लॅटफॉर्मवर भारतातली 3 कोटी मुलं आहेत. ओके, हे जॉब फक्त सेवा क्षेत्रातले जॉब फक्त ऑटोमेशननी तयार झाले. ओके, आता स्विगी आणि झोमॅटो मध्ये काम करणाऱ्या मुलांचं जे शोषण होतं, ओके, त्याच्याकडे पण आपण कसं बघायचं हे पण नीट लक्षात घेऊ. कारण तुम्ही रोजगार विषयक प्रश्न निर्माण केलाय म्हणून मी थोडासा विस्तार बोलतो. आता स्विगी आणि झोमॅटोच्या मुलाचं सकाळी सकाळी काय होतं की त्याला एकदम कळतं की हॅज बीन स्विच्ड ऑफ, म्हणजे कंपनीने त्याला घरी बसवलं. आता त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की तंत्रज्ञानामुळे या मुलांचं शोषण होतं.
शाळेत निबंध लिहायला येतं, ते आहे शाप की वरदान. तर याच्याकडे कसं बघायचं, शाळेतल्या मुलांचं सोडून द्या, आपण कसं बघायचं तो विचार करा की कुठलंही तंत्रज्ञान हे शाप किंवा वरदान कधी असतं, तर ते ज्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामरिक अशा संस्थात्मक संरचनेमध्ये ते वापरलं जातं. ती संस्थात्मक संरचना ठरवते की हा शाप आहे की वरदान. जर तुमची सगळी व्यवस्था ही शोषणावर आधारित असेल तर ती व्यवस्था त्यांचं शोषण करते. त्या तंत्रज्ञानाने त्यांना जॉब तयार केलेले असतात, पण ती व्यवस्था शोषण करते. मग त्या व्यवस्थेमध्ये त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांचे हक्क कायम राखणं, त्यांना आरोग्य सेवा देणं किंवा 20 मिनिटात डिलिव्हरी केली पाहिजे याची बंधनं त्यांच्यावर जी आहेत त्याला कायद्याने आव्हान देणं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आणणं, त्यांचे अपघात विमा देणं. ते ज्यावेळेला हे काम करत आहेत त्यावेळी त्यांना ॲडव्हान्स एज्युकेशनचे कोर्सेस देऊन आयुष्यामध्ये पुढे नेणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कायद्याने प्रोटेक्शन करण्याच्या गोष्टी आहेत. ते ज्यावेळी आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था शोषक असते त्यावेळी त्या मिळत नाही. लोकांचा गैरसमज होतो की तंत्रज्ञान. आता साधी गोष्ट आहे, दुसरं महायुद्ध संपताना काय झालं की प्रेसिडेंट ट्रुमन यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की जर्मनीचा पराभव झालाय, हिटलरने आत्महत्या केली आहे, पण जपान अजून लढतंय. मग जपान पादाक्रांत कसा करायचा याचं जे सामरिक असा जो कॉन्टेक्स्ट होता, त्यावेळी सगळ्या अमेरिकन जनरल्सनी प्रेसिडेंट ट्रुमननं काय सांगितलं की साधारणपणे 10 लाख अमेरिकन सैनिक जर मृत्युमुखी पडले तर जपान आपल्याला पादाक्रांत करता येईल, तुमची त्याला तयारी आहे. वॉर थिएटरचा सिच्युएशन आहे बघा. तर त्यावेळेला निर्णय होतो की नाही 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 नाही, आपल्या 10 लाख लोकांना मारण्यापेक्षा 2 ॲटॉमिक वेपन टाकू, त्यांच्याच नक्षलवादी लोकांना मारून टाकू आणि युद्ध संपवून जपानवर आपली सत्ता प्रस्थापित. आता मला तुम्ही सांगा की ॲटॉमिक एनर्जीचा काय दोष आहे याच्यामध्ये? ती जी सामरिक व्यवस्था आहे तिच्यामध्ये गांधी उभे राहिले असते आणि गांधींनी 2 देशांमध्ये जर चर्चा घडवून आणली असती, त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला असता. गांधींनी हिटलरला लेटर लिहिलं होतं. हिटलरला गांधींनी लेटर लिहिलं होतं, तू पोलंडचा घास घेऊ नको ज्याच्यातून दुसरं महायुद्ध सुरू होतं. त्या माणसाला इथे काही त्यावेळी इंटरनेट नसताना काय जगाची माहिती होती बघा. आणि नंतर सापडलं की ब्रिटिश सरकारने ते पत्र हिटलरला पोहोचवलेलं नव्हतं, ते रेकॉर्डमध्ये ठेवून दिलं होतं. कारण त्यावेळेची पत्र जी होती ते आपलं पारतंत्र्य होतं, परदेशात पाठवण्याची पत्र ही सरकारच्या थ्रूच जाऊ शकत होती, त्याच्यावर सेन्सॉर होतं. पण हिटलरला त्यांनी लिहिलं होतं की मला तुला भेटायचं, तू पोलंडचा घास घेऊ नकोस. आता जगाला एका महायुद्धापासून तू एकटाच वाचू शकतोस, हे पत्र त्या पत्रात वाक्य. ज्यावेळी काहीच घडलं नव्हतं अशा वेळेला त्यांना ही दूरदृष्टी. त्याच्यामुळे ट्रुमन आणि हिरोहिटो यांच्यामध्ये चर्चा घडवून आणण्याचं काम गांधींसारख्या माणसांनी नक्कीच केलं असतं. त्याच्यामुळे आपण जो एकदम तंत्रज्ञान विज्ञानाला दोष देतो ना, म्हणजे मी त्या क्षेत्रात आहे म्हणून बोलत नाही बरं का, तर काय होतं शॉर्टकट करून काहीतरी आपण त्याच्यावरून एक निष्कर्ष काढून त्या खोलात शिरत नाही. खोलात शिरत नाही म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं भारताची ऊर्जा सिच्युएशन, तर आज तुम्हाला म्हणजे इथून पुढे 30 वर्ष तुम्हाला न्यूक्लिअर एनर्जीला पर्याय नाहीये, शक्यच नाहीये तुम्हाला न्यूक्लिअर एनर्जी. आपण मागे पडलो त्याच्यात. शेवटी काय झालं, शेवटी असं झालं की आता तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला ओपन केलं न्यूक्लिअर एनर्जी. नाही आता अडाणींचं न्यूक्लिअर एनर्जी काय चुकीचं आहे? आता धोरणच आहे ना. त्याच्यामुळे न्यूक्लिअर एनर्जीला दोष देणं ही गोष्ट चुकीची आहे. ज्या एकंदर संदर्भामध्ये त्याचा वापर किंवा गैरवापर होतो तिथे आपण लक्ष केलं, त्या व्यवस्थेला दोष देतो, ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात आलं? आता उदाहरणार्थ
नागासाकीवर 9 ऑगस्ट 1945 बॉम्ब पडला. त्याच्यानंतर आज तागायत मानवी वस्तीवर आज तागायत ॲटॉमिक वेपनचा उपयोग झालेला नाही. त्याचं काय कारण आहे? कारण जगातल्या लोकांनी एकत्र येऊन एक आंतरराष्ट्रीय नियमनाची संस्थात्मक संरचना केलेली आहे, म्हणून तो दुरुपयोग होत नाही. म्हणजे ती जर संस्थात्मक संरचना नसती तर कदाचित ॲटॉमिक वेपन झालं. हे आपण लक्षात घेतो. ओके. त्याच्यामुळे रोजगारांच्या बाबतीत हीच गोष्ट की ज्यांचे रोजगार जात आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी काय व्यवस्था तुम्ही करताय? ते आपल्या देशाचे नागरिक नाही आहेत. मग तुमच्या घटनेमधलं बंधुता वगैरे गेलं कुठे? जर तुमच्या ऑटोमेशनमुळे त्यांचे जॉब जात आहेत तर त्यांच्या निदान 1-2 वर्षाच्या संरक्षणासाठी किंवा त्यांना ॲडव्हान्स ट्रेनिंग देण्यासाठी तुम्ही काय करता? प्रिपेअर्डनेस, त्याला रेझिलियन्स, हा काय करता ते सांगायला पाहिजे. आणि हे तर तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रातले म्हणताय. इतर जे अतिशय गरीब लोक विस्थापित होत आहेत त्यांच्या बाबतीत हेच करायचं, सगळ्यांच्या बाबतीत होतं. तर त्याच्यामुळे तिथे आपण लक्षच देत नाही असं होतं. त्याच्यामुळे ते जे सेवा क्षेत्र जे मी म्हटलं त्याच्यात माणसांनाच माणसांची गरज असते आणि त्याचा खूप मोठा विकास होत असतो. तो अधिक चांगल्या गतीने कसा करायचा आहे? कारण आपला प्रश्न काय आहे, आपल्याकडे एकंदर जगाच्या 2% जमीन आहे आणि जगातले गोडं पाणी जे आहे त्यातलं 4% पाणी भारतात आहे, पण लोकसंख्या 18% भारतात आहे. एकट्या भारतात 18%, म्हणजे जवळजवळ 1/5 जग एवढीशा छोट्या भूभागावर राहतं. मग अशा वेळेला माणसांना रोजगार मिळतील याच्यासाठीच काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तंत्रज्ञानामधून जी सेवा क्षेत्र निर्माण होतात त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. चीन समजा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जात असेल ना पुढे आणि आपल्याला अजून तेवढी झेप घेता येत नसेल ना, अरे सेवा क्षेत्र आहे ना, तुम्ही त्याच्यात का नाही विकसित करत? तशा प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम, तशा प्रकारचं शाळेपासून शिक्षण हे दिलं पाहिजे, त्याची गरज. असं तुमच्या प्रश्नाचं थोडं छोट्याशा प्रश्नाचं मोठं एक नाव जे यांच्या पुस्तकात पहिलंच छापलेलं आहे ते म्हणजे रिचर्ड फायनमन. तुम्ही ते अर्पण पत्रिका आहे ना त्यात पहिलं नाव फायनमनचं. तर फायनमनने काय शिकवलं? आपलं वेळ किती झाला? किती वाजलं? 12:20. मग सांगतो. खूप मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे ते मला का आदर्श वाटतात. रिचर्ड फायनमनचं फिजिक्स वगैरे मी शिकवलं मुलांना, खूप आनंद घेतला, ही तर गोष्ट खरीच आहे. पण दुसरं महायुद्ध चालू असताना अमेरिकेमध्ये हिटलर ॲटॉमिक वेपन करेल आणि तो जगाचा सर्वनाश करेल अशी भीती निर्माण. त्याच्यामुळे मग अमेरिकेमध्ये मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरू झाला आणि हिटलरच्या आधी आपण न्यूक्लिअर वेपन तयार केलं पाहिजे, म्हणजे डिटरंट असं त्याचं स्वरूप राहील असं स्ट्रॅटेजिकली ठरलं. आणि याच्यावर एक अप्रतिम पुस्तक आहे, तुम्ही जरूर वाचा. ते एका पत्रकारांनीच लिहिलंय म्हणून मी सांगतो. ते म्हणजे ब्रायटर दॅन 1,000 सन्स, सहस्त्र सूर्यानुदयी तेजस्वी. रॉबर्ट योंग म्हणून पत्रकार आहेत, त्यांनी लिहिलेलं पुस्तक, रोमहर्षक कथा त्याच्यात लिहिलेली. तर ते ॲटॉमिक वेपन तयार करण्याचा जो कार्यक्रम चालू होता त्यातल्या प्रत्येकाला सांगितलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं की ॲटॉमिक वेपन तयार होतं, फक्त 12 शास्त्रज्ञांना माहिती होतं. बाकी कोणाला वाटत होतं इलेक्ट्रिसिटी आहे, कोणाला हेवी इंडस्ट्री आहे, कोणाला खतांचा कारखाना आहे, असं काय काय माहिती होतं. मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये बाकी कोणालाच काय माहिती. आता तिथे ज्या वेळेला एक न्यूट्रॉन आपण सोडतो आणि तो न्यूक्लियसवर आपटतो आणि फिशन होते आणि मग चेन रिॲक्शन होऊन एक्सप्लोजन होते. ती जी कोलिजन होते न्यूट्रॉनची, त्याचा जो क्रॉस सेक्शन आहे त्याचं जे कम्प्युटेशन करावं लागतं ते डेसिमल पॉईंट नंतर 11 डिजिट पर्यंत ॲक्युरेसी असावं लागतं. ओके. 10⁻11. ओके. आता ते करायला 600 लोक होते, कारण त्यावेळेला कम्प्युटर नव्हते आणि ती 600 माणसं फॅसिट मशीन वापरून ते कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न करायचे.
त्यांना कोणालाही माहिती नव्हतं की हे आकडे कशाचे आणि आपण कशाचं कॅल्क्युलेशन करतो. ओके. त्याच्यामुळे त्याच्यात प्रचंड चुका व्हायच्या आणि त्यामुळे अमेरिकेचं ॲटम बॉम्ब करण्याचं ध्येय पुढे पुढे ढकललं आणि त्यामुळे बातम्या यायच्या की हिटलरची प्रगती जोरात चालू आहे. कारण हायझेनबर्ग तिकडे होते आणि नील्स बोर इकडे होते. म्हणजे नील्स बोर म्हणजे गुरु, हायझेनबर्ग म्हणजे शिष्य आणि हायझेनबर्ग तिकडे गेले. कोपनहेगन नावाचं नाटक त्याच गोष्टीवर आहे की ते दोघं युद्ध काळात एकमेकाला भेटले आणि त्यांच्यात काय चर्चा झाली कधी डॉक्युमेंट झाली नाही. मग गुरु शिष्य युद्ध काळामध्ये एक जण हिटलरच्या बाजूला एक जण दोस्तांच्या बाजूला ते काय बोलले असतील याच्यावर एक सुंदर नाटक आहे. आपले कोल्हापूरचे हे करतात आपले डॉक्टर भुताडिया आपले कोल्हापूरचे ते कोपनहेगन नाटक करतात. मी इथे पुण्यात त्यांचे 2 प्रयोग केले होते MKCL तर्फे. एनिवे तर ही गोष्ट ज्या वेळेला समोर आली की आपली कॅल्क्युलेशन चुकतात तर त्या संबंध प्रोजेक्टमध्ये मिलिटरी कंट्रोल आहे. मिलिटरी शिस्त, मिलिटरीचे अधिकारी यांचा कंट्रोल आहे. हे ज्यावेळी चुकतंय म्हटल्यानंतर फायनमन पुढे आले आणि फायनमन असं म्हणाले की या खात्याचं कंट्रोल माझ्याकडे द्या आणि मी बघतो काय करायचं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, माय टाइम इज अप. एक 5 मिनिटात संपतो. फायनमनने त्या 600 लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की मी आज जे तुम्हाला सांगणार ते तुम्ही तुमच्या घरच्यांना पण सांगायचं नाही. हे एक टॉप सिक्रेट आहे. तर त्यांना असं सांगितलं की तुम्ही नक्की काय करता, तुम्ही कुठलं काम करता. आणि त्या भाषणातलं शेवटचं वाक्य होतं, द डिफेन्स ऑफ अमेरिका इज इन युअर हँड्स. त्यांना त्यांनी खरं सांगितलं की तुम्ही एक ॲटॉमिक वेपन तयार करण्यासाठी असलेलं सर्वात क्रिटिकल असं जे कॅल्क्युलेशन आहे ते करत आहात आणि त्याच्यामुळे डिफेन्स ऑफ अमेरिका इज इन युअर हँड्स असं त्या 600 लोकांना सांगितलं. चमत्कार घडला. दुसऱ्या दिवशीपासून कम्प्युटेशनची ॲक्युरसी ही अपेक्षित पातळीवर आली आणि रेस्ट इज हिस्ट्री. थोडक्यात असं की प्रत्येक माणसाला त्याचं जीवन अर्थपूर्ण करण्याची आस असते आणि तुम्ही त्याला माणूस समजलं, त्याला यंत्र समजलं नाही तरच त्याचा तुम्ही अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग देऊ शकता. आता हे एका सायंटिस्टनी जगाला सांगितलं. त्याच्यानंतर अख्ख्या मॅनेजमेंटच्या विश्वावर त्याचा प्रभाव पडला की तुम्ही तुमच्याकडच्या माणसांना माणसं समजा, त्यांना यंत्र समजू नका. त्याचं कारण त्या काळामध्ये जी मॅनेजमेंटची सर्वात मोठी थिअरी होती ती ही होती, फ्रेडरिक टेलर, अजूनही आपल्या MBAच्या लोकांना ते शिकवली जाते. ती थिअरी अशी होती की थिंकर शुड नॉट ऑपरेट अँड ऑपरेटर शुड नॉट थिंक. याच्यावर कारखाने उभे राहिले. म्हणजे बाकीच्या लोकांना ऑपरेटर समजायचं पण त्यांना यंत्र समजायचं, त्यांना माणूस समजायचं नाही. फायनमननी याला प्रथम धक्का दिला आणि एका क्रिटिकल प्रोजेक्टमध्ये देऊन टाकलं. ओके. तर त्याच्यामुळे म्हणजे त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्याच्यानंतर त्यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी माणूस पण पुढे आणलं. खूप महत्वाची गोष्ट. दुसरं उदाहरण मी चार्ली चॅप्लिन यांचं देईन. त्यांचाही प्रभाव राहिला. त्यांचा मॉडर्न टाइम्स जो सिनेमा आहे, रिटन, डायरेक्टेड, ॲक्टेड, कोरिओग्राफ, म्युझिक कंपोज, एव्हरीथिंग बाय चार्ली. ओके. आणि त्यांनी प्रथम या फॅक्टरी मेटाफोरला धक्का दिला आणि त्याचं कारण असं की त्यांची त्याच्या आधी गांधींची भेट झाली आणि त्यांनी गांधींना भेटण्यासाठी प्रचंड तयारी केली होती की ह्या माणसाशी आपण जाऊन काय बोलायचं. कारण गांधी गोलमेज परिषदेला इंग्लंडला गेले होते आणि हे अमेरिकेतून त्यांना भेटायला आले होते. एवढी तयारी केली आणि गांधींना जेव्हा प्रत्यक्ष भेटायला गेले त्यावेळी सगळी तयारी विसरूनच गेली. आता काय बोलायचं यांच्याशी. म्हणून त्यांनी पटकन प्रश्न विचारला की तुमचा यंत्राला विरोध आहे का. मग गांधींनी त्यांना सांगितलं की माझं शरीर हेच माझं यंत्र आहे
त्याला माझा विरोध कसा असेल? जे यंत्र माणसांचं शोषण करतं त्या शोषणाला माझा विरोध आहे. त्याच्यावरून मॉडर्न टाइम्स हा सिनेमा उभा राहिला आणि त्यांनी जगात क्रांती केली. ओके, तर असे काही लोक सुद्धा आहेत, म्हणजे त्यांचाही प्रभाव माझ्यावर आहे. आणि म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं पण एक उदाहरण आहे की एका वैज्ञानिकाची शोकांतिका काय असते. तर त्याच्यामुळे प्रतिभावान वैज्ञानिकांनी त्या दिशेने जाऊ नये याबद्दल मी आईन्स्टाईन यांच्याकडे बघतो. ओके, कारण तोही खूप मोठा आणि त्यांचा प्रभाव अशासाठी आहे की त्यांनी म्हणजे जी प्रचलित विचार पद्धती होती, वैज्ञानिक विचार पद्धती, त्याला बेसिक धक्का दिला त्यांनी आणि हायझेनबर्ग दोघांनी. की म्हणजे सापेक्षतावादाने त्यांनी आपलं जे न्यूटोनियन जे थिंकिंग होतं ते पूर्ण उद्ध्वस्त केलं. त्याच्यामुळे आपण एका विशिष्ट अशा चौकटीतच विचार करतो, तसा केला नाही पाहिजे. त्या चौकटीच्या बाहेरही एक विश्व असतं, ते सत्य असतं, ते अकलनीय असतं. हे सगळं आईन्स्टाईनने आपल्याला सांगितलं. आता हे विचार आपण गांधी किंवा विनोबांकडून घेऊ शकत नाही, हे तिकडून येतात. हायझेनबर्गने आपल्याला हे दाखवलं की अनिश्चितता, कारण त्यांच्या आधीचं जे विज्ञान आहे आणि आमच्यावरचा जो विद्यार्थी म्हणून प्रभाव आहे तो म्हणजे विज्ञानातली निश्चितता. आणि दिस इज अ चान्सी वर्ल्ड. आणि त्याच्यामुळे त्याच्यातल्या अनिश्चिततेमध्ये सुद्धा एक ऑर्डर आहे, हे बघण्याची दृष्टी घेणं. त्याच्याने समाजाकडे तुम्ही निराळ्या पद्धतीने बघू शकता. ओके, तर तो पण एक प्रभाव. असे बरेच आहेत, पण मी आता वेळेच्या मर्यादेमध्ये. तुम्हालाही भूक लागली असेल, जायचं असेल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पत्रकार आहात सगळे, तुम्ही लोकांना काहीतरी सांगत असता, इतका वेळ दुसऱ्याचं ऐकून घेणं तुम्हाला त्रासदायक. टेक्नॉलॉजीमुळे वेल्थचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं तर तिथे रिडिस्ट्रीब्युशनसाठी टेक्नॉलॉजीकडे काय करता येईल? टेक्नॉलॉजी आन्सर त्याला होऊ शकेल की एका सर्टन सेक्शनकडे सगळी वेल कॉन्सन्ट्रेट होती आणि त्याच्यामुळे जो काही ताण निर्माण झाला एकूणच इकोसिस्टममध्ये, त्याला टेक्नॉलॉजिकल आन्सर काय? खूप छान प्रश्न आहे. जसा उद्धवजींचा प्रश्न होता तसंच तुमचाही आहे. आय सॅल्यूट यू. याचंही उत्तर देतो तुम्हाला. टेक्नॉलॉजीमुळे वेल्थचं कॉन्सन्ट्रेशन का झालंय ते आधी आपण समजू. त्याचं कारण असं आहे की असे प्रॉडक्ट्स आणि अशा सर्व्हिसेस जगामध्ये निर्माण व्हायला लागल्या तंत्रज्ञानाच्या वेगवान अशा विकासानंतर, की ज्याच्यामध्ये मटेरियल इनपुट किंवा एनर्जी इनपुट किंवा फायनान्शियल कॅपिटल इनपुट किंवा डम लेबर इनपुट इज कम्प्लिटली गेटिंग रिप्लेस्ड और डिस्प्लेस्ड बाय दी ॲक्शनेबल नॉलेज इनपुट. आता ते नॉलेज तुम्ही एकदाच तयार करता, पण त्याच्यावरची रॉयल्टी मात्र तुम्हाला कोट्यावधी वेळा मिळते. याचं एक सिंपल उदाहरण जे तुमच्या सगळ्यांच्या खिशात आहे किंवा तुमच्या पर्समध्ये सापडेल ते म्हणजे आता याची जी हजारो रुपये किंमत तुम्ही देता, तर ते पैसे कोणाला जातात? ते तुम्ही ॲमेझॉनवर परचेस करता किंवा दुकानात जाता, तर हजारो रुपये जातात कुठे? तर त्याचं कारण हे आहे की एकतर एवढ्याशा छोट्याच्या गोष्टीला एवढे हजारो रुपये कशासाठी, हा एक पहिलाच प्रश्न. ओके, आणि मग ते जातात कुठे, असे दोन प्रश्न. तर याच्यामध्ये साधारणपणे कुठल्याही फोनमध्ये 2 लाख पेटंट्स असतात. ओके, त्याच्यातल्या कित्येक पेटंट्स नोबेल पारितोषिक मिळाले. जसं CCD कॅमेरा नोबेल पारितोषिक. ओके, त्या पेटंट्सची जी रॉयल्टी असते त्याच्यासाठी तुम्ही ते पैसे देता. प्रत्येक फोन विकत घेतला जातो त्यावेळी 2 लाख रॉयल्टीज दिल्या जातात. ओके, ते सगळे पैसे भारतातून सिलिकॉन व्हॅलीमध्ये जातात. ओके, किंवा चायनामध्ये जातात. वॉटेवर हूसोएव्हर इज दी होल्डर ऑफ दी पेटंट त्यांच्याकडे जातात. आता आमची सुद्धा खूप पेटंट्स आहेत MKCLची. तर
त्याच्यामुळे होतं कसं की ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ती बौद्धिक संपदा विकसित करायला एकदाच खर्च आलेला असतो. जो काही अफाट खर्च असेल तो आलेला असतो, एकदा आलेला असतो, नाही असं नाही. पण त्याच्यावर डिस्प्रपोर्शनेट वेळा रॉयल्टी मिळत नाही. आणि ती आज तरी जगामध्ये काही मोजक्याच कंपन्यांना मिळते. मग ती चायनामधल्या काही हुआयू सारख्या कंपन्या असतील किंवा ॲमेझॉन असेल, ॲपल असेल, इंटेल असेल, एनव्हिडिया असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, फेसबुक असेल, तर ह्या कंपन्यांमध्ये ती जमा होते. त्याच्यामुळे ॲपलचा जर तुम्ही व्यवहार बघितला तर भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे. आणि आज जर तुम्ही अमेरिकेची अर्थव्यवस्था बघितली तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो एकंदर GDP आहे त्यातला 38.2% GDP हा कुठल्याही शेतातल्या पिकातून येत नाही. जरी ट्रम्प साहेबांना आता काही पिकं इकडे विकायची असली तरी तो कुठल्याही फॅक्टरीतल्या उत्पादनातून येत नाही, तो कुठल्याही सेवा क्षेत्रातल्या सेवा वितरणातून येत नाही. मग तो येतो कुठून? रॉयल्टीज ऑन इंटेलेक्च्युअल. आज तुम्ही जी इलेक्ट्रिक स्कूटर आता पुण्यामध्ये खूप दिसतात, त्याच्यावर जी पेटंट्स आहेत, कारण त्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये विशेष काहीच नाही आहे, इतके कमी पार्ट्स आहेत, पण प्राइस एवढी जास्त काय? पेटंट्स, millions and millions of dollars are being sent to US when we are buying the e-scooter. Okay. असे कित्येक प्रॉडक्ट आहेत. म्हणजे आता एक काळ असा येईल की तुम्ही कोथिंबिरीवर पण रॉयल्टी द्या, कारण त्याची व्हरायटी वेगळी असेल. ओके. सो वेल्थ कॉन्सन्ट्रेशन याच्यामुळे होते. आता तुमच्या प्रश्नाचा जो उत्तरार्थ आहे त्याच्याकडे आपण, तसं व्हायचं नसेल तर काय केलं पाहिजे? तसं व्हायचं नसेल तर पहिली गोष्ट काय केली पाहिजे की आपल्याला आपल्या देशामध्ये डिस्कवर इन इंडिया, इन्व्हेंट इन इंडिया, इनोव्हेट इन इंडिया आणि मगच मेक इन इंडिया हे यशस्वी करावं लागेल. त्याच्याने काय होईल की पहिल्यांदा या देशातल्या बौद्धिक संपदेवरचा जो रॉयल्टी आहे ते या देशात राहील. पहिली गोष्ट म्हणजे स्वदेशी हे जे गांधींचं प्रिन्सिपल, ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की ह्या ज्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहेत त्या ज्यांच्या आहेत त्यांच्याकडे जे डिस्प्रपोर्शनेट वेल्थ अक्युम्युलेट होते त्यांच्यावर आपल्याला टॅक्सेसच्या संदर्भात वेगळी पॉलिसी घेऊन ते पैसे जनतेसाठी आणावे लागतील. त्याला सोशल डिव्हिडंड असं म्हणावं लागेल. म्हणजे तुम्ही जी काही तुमची रचना आहे त्याच्यात जे CSR नावाचं प्रकरण आहे त्याचं पर्सेंटेज अशा कंपन्यांच्या बाबतीत प्रचंड वाढवावं लागेल, कारण त्यांना तसा खर्चच येत नाही. त्यांची प्रॉफिटेबिलिटी एवढी हाय आहे. ओके. त्यांना तुम्ही 25% टॅक्स जरी लावला तरी सुद्धा इट इज ह्यूज. त्याच्यामुळे सोशल डिव्हिडंड कसा येईल हा बघावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी मालकी आहे त्या मालकीमध्ये समाजाची मालकी कशी तयार होईल अशा प्रकारची नवी संरचना करावी लागेल. कारण झालंय कसं, या सगळ्या कंपन्यांची जी संरचना आहे कायदेशीर ती अजून मॅन्युफॅक्चरिंग वाल्यांचीच काळातली आहे, ती ज्ञानयुगातल्या काळातली नाहीच आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आता तुम्हाला एक कार मॅन्युफॅक्चर करायची तर एवढं मटेरियल आणावं लागतं, प्रत्येक कारसाठी तुम्हाला काहीतरी करावं लागतं. वेळेस विंडोजचं लायसन्स विकायला बिल गेट्सला काहीच करावं लागत नाही ना, ते लायसन्स विकायला रॉयल्टी येतच राहते. म्हणजे त्याचे काही नवीन एनहान्समेंट वगैरे करत राहतात, कारण त्यातून मायनर. तर त्याच्यामुळे अशा कंपन्यांचं भाग भांडवल जे आहे त्याची मालकी याच्यात समाजाच्या मालकीचा वाटा वाढवावा लागतो. आता हे जरा क्रांतिकारक विचार आहेत पण ते करावे लागतील, नाहीतर मग तुमचं वेल्थ कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे आज भारतामध्ये एक 50,000 लोकांकडे एवढी वेल्थ आहे की ते निम्म्या भारताकडे नाही. त्याचं कारण हेच आहे, कारण आपण ज्ञानाच्या आधारित म्हणजे ज्ञानाधिष्ठित अशी अर्थव्यवस्था निर्माण करायला शिकलो, पण तशी समाज व्यवस्था नाही ना केली आपण. त्याचं काय करणार? त्याच्यामुळे विषमता प्रचंड आहे आपल्याकडे. म्हणजे 2035 सालापर्यंत तुम्ही आज जर काहीतरी क्रांतिकारक दृष्ट्या वेगळं केलं नाही तर 55% भारतीय हे लेफ्ट आउट आणि लेफ्ट बिहाइंडच राहणार. 55% थोडे थोडे केले. दॅट इज वाय युअर क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि मला असं वाटतं तुमचं माझ्या उत्तराने समाधान झालं असेल. आणि त्याला असं शॉर्ट टर्म मार्ग म्हणजे माझ्याकडे अशी काहीतरी हे नाही आहे जादूची काढली. वे ऑफ थिंकिंग हो, त्याला ती रचना बदलणं, त्या कंपन्यांवर तशा प्रकारचे निर्बंध आणणं, तशा प्रकारचं सोशल डिव्हिडंड तयार करणं, सोशल ओनरशिप आणणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज स्ट्रक्चरल चेंजेस आहे. सगळ्यांसाठी राजकीय इच्छाशक्ती पण ऑफकोर्स तेच तर सांगतो ना, तेच तर महत्वाचं आहे. म्हणजे तो जर शोषक वर्गच फक्त सत्ताधारी वर्ग राहिला तर मग हे होत नाही. त्याच्यामुळे मग तुमच्या आता चीनचं जे म्हणजे दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा 6 पट जास्त आहे, त्याचं कारण तिथे वेल्थ डिस्ट्रीब्युशन होत आहे ना. म्हणजे आपल्यासारखी लोकसंख्या आहे, मग तिथे कसं काय होतं त्याचं कारण ते आहे. आणि त्याच्यात सुद्धा आपल्याला जिथे आपलं आता स्ट्रॉंग आहोत आपण तिथे पण वाढवणं हे पण गरज आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं जगाकडे तर अमेरिका किंवा चीन हे दोघंही ऍग्रिकल्चरल प्रोड्यूसच्या बाबतीत नेट इम्पोर्टर आहे आणि भारत ऍग्रिकल्चरच्या बाबतीत नेट एक्सपोर्टर आहे. मग आता त्या नेट एक्सपोर्टर जर आपण असू तर तिथे जास्त लक्ष घालून तिथे जास्त वेल्थ कशी निर्माण करता येईल आणि ती आपल्या समाजामध्ये नीट कशी डिस्ट्रीब्यूट करते ह्याच्यावर विचार करा. सगळ्यांनीच काही मोबाईल फोन करायला पाहिजे असं नाहीये. खूप गोष्टी आहेत जगात करण्यासाठी. सगळ्यांनीच मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाण्याची गरज असं नाही. तसं त्याचं उत्तर. सर खरं तर कन्क्लूड करायला शब्दच सुचेना झाले, पण काही गोष्टी मला आवर्जून सर अधोरेखित करायचे. अलीकडच्या काळात लग्न ठरवताना जो निकष बघितला जात नाही तो किती महत्वाचा आहे हे तुमच्या बोलण्यातनं कळाला. कसलंही अर्थनिर्मिती केली तर त्याला परमार्थाची जोड पाहिजे. इतरांचा विचार करण्याचा जो भाग आहे तो फार महत्वाचा. मोठं काम करण्यासाठी तुम्ही मोठ्या समूहाचा विचार करायला शिकलं पाहिजे, म्हणजे ती कामं मोठी होतात आणि मोठ्या पद्धतीचं अर्थनिर्मिती सुद्धा होऊ शकते. हा भाग त्यातनं महत्वाचा. सगळ्यात महत्वाचं सर, कदाचित तुम्ही तुमच्या न आवडणाऱ्या फील्डमध्ये मी काम करतो डॉक्टर म्हणून, म्हणून आम्ही मानवी मूल्यांचा आणि मानवी मानसिकतेचा जास्त विचार करतो. बऱ्याच वेळा तंत्रज्ञानाकडे बघताना नाही म्हणले तरी थोडा दृष्टिकोन पूर्वग्रह दूषित असतो. पण सर तुम्हाला ऐकताना खूप छान वाटलं की म्हणजे तंत्रज्ञान हे तसं न्यूट्रल आहे असं म्हणायला पाहिजे आपण. मोरॅलिटी वगैरे हे जे आहे ते तुम्ही म्हणाला तसं इकोसिस्टीम आपण बाजूला कशी तयार करतो त्याच्यातून ते खरं तर सगळं घडत जाणार आहे. त्यामुळे हा खूपच महत्वाचा भाग होता. एरवी बोलताना आपण म्हणतो की कोणती गोष्ट कशी असावी तर लाऊड अँड क्लिअर, पण सर तुम्हाला ऐकताना असं वाटलं की एखादी सायलेंट गोष्ट सुद्धा खूप शार्प आणि क्लिअर असू शकते. आणि मला वाटतं ही विज्ञानाची जमेची बाजू आहे सर. खूपच सुंदर, म्हणजे अतिशय तरल पद्धतीनं तुम्ही सर हे सगळं मांडत होता. आणि पुन्हा म्हणजे ते सांगावं असं वाटतं की मानवी मूल्यांचं जे काही महत्व आहे, म्हणजे आज एवढं सगळं तंत्रज्ञान किंवा सगळ्या देशांची नावं घेतली पण पुन्हा फिरून फिरून आपण गांधींजवळ येऊन थांबलो. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल असं त्या वर्ध्याच्या एक वक्तृत्व स्पर्धा होती इंटर युनिव्हर्सिटी, त्या निमित्तानं माझंही गांधींशी आणि विनोबांशी ते नातं जोडलं गेलं. गांधीजी खूप छान म्हणायचे, मी हिंदीत वाचलो म्हणून मी हिंदीत सांगतो सर, कि कमाई गई संपत्ति का सच्चा मूल्य वो जिस माध्यम से कमाई गई है उसकी नैतिकता पर आधारित. मला वाटतं की जर तुम्हाला आत्मिक समाधान पाहिजे असेल ना तर या विचारांपासून दूर जाऊन जमणार नाही. स्त्रीमुक्तीचा विचार आपण आज ज्या पद्धतीनं मांडला जातो, काल सिंधुताईंनी, मी तर केबीसीचा त्यांचा एपिसोड पाहत होतो, तर मर्द म्हणून बाबा तुम्ही आयुष्याला भिडा असं सिंधुताई म्हणतात. म्हणजे एक एम्पॉवर्ड वुमन पाहतोय आपण, पण ती मर्द शब्द वापरताना तिच्याकडे तो मानवी एक अभिव्यक्ती आहे. ती स्त्री आणि पुरुष हा भेद बघत नाहीये. तर मर्द म्हणजे काय, तो पुरुष मांडायचा नाहीये त्यांना, त्यातनं मांडायचं आहे की आपल्याला आयुष्यात भिडण्यासाठीचा जो काही गुण लागतो तो आपल्याला मांडायचा. हे स्त्री पुरुष भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन आपण मानवी मूल्यांचा स्वीकार केल्यानंतर ते कसं सुंदर होतं, समृद्ध होतं हे बघायला मिळतं आज. आणि सर एरवी रील जे आहेत ना सर, ते काही 3 मिनिटांच्या 1.5 मिनिटांच्या त्या प्रभावित करून जाऊ शकतात सर, पण परिवर्तन घडवायचं म्हटलं तर संवाद पाहिजे. हे पुन्हा एकदा तुमच्याशी बोलल्यानंतर अधोरेखित झालं. सर मनापासून धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला. पण सर आवर्जून सांगतो, तुमच्याकडनं बोलतो आजचा वेळ खरंच कमी पडला असं वाटलं, मलाही बरंच विचारायचं होतं, पण आम्हाला नंतर तुम्हाला भेटण्याचा मोह आहे. आम्ही सर भेटत राहू. आणि एक नक्की सर की यातनं काहीतरी करू, म्हणजे आम्हाला ह्यातनं काहीतरी बदल घडवायचा आहे, हा भाग महत्वाचा, म्हणूनच भेटू. ते जे भेटणं असेल ते काहीतरी घडवण्यासाठी असेल हे मात्र नक्की सर. तुम्ही आवर्जून आम्हाला वेळ दिलात सर. अत्यंत म्हणजे मला सगळ्यांना आवर्जून सांगायचं की वेळेत सर उपस्थित राहिले
आमचा बाकीचा एक ग्रुप असतो सर, पण आज अमृत वाटप चाललेलं असताना मुकलाय अमृत आला तो. पण तुम्ही सर आवर्जून वेळ दिलात आणि मला वाटतं वेळेचा सगळ्यांनाच विसर पडला सर. तर तुम्ही हा वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर. धन्यवाद सर.